Okay. So, a very warm good morning. A very warm good morning. कमीत कमी चहा पाणी तरी पिऊन आले ना. ठीक आहे. मी आत्ता जेवण केलं. ओके. सो आजपासून आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहे. ओके. सिलेबस तुम्हाला तुमच्या LMS आज बऱ्यापैकी सर्वांनाच LMS चे मेल येऊन जातील इव्हिनिंग पर्यंत. जर नाही आले तर काहींचे उद्या येऊन जातील. ठीक आहे. त्यामध्ये सिलेबस शेअर केलेला आहे. आता इथे आपल्याकडे मिक्सअप क्राऊड आहे, त्यामुळे मला दोन्हींचा सिलेबस मी डायरेक्टली नाही सांगत काय असेल, बट तुम्ही एकदा गो थ्रू जा त्याला. ठीक आहे. बट एनिवे, लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सो ऑनलाईन मेंबर्स, मी माझी स्क्रीन शेअर करतोय. स्क्रीन दिसते का? जे ऑनलाईन आहात ते स्क्रीन दिसते का? ओके. ओके, ग्रेट. ओके. सो या, वेलकम फॉर युअर फर्स्ट सेशन ऑन AI ML अँड डेटा सायन्स. सो आजच्या सेशन पासून आपण आपली जर्नी स्टार्ट करणार आहे. द व्हेरी फर्स्ट वी विल स्टार्ट विथ व्हेरी बेसिक कॉन्सेप्ट. ओके. आजचं जे टार्गेट आहे ते म्हणजे पायथनचं बेसिक कन्सेप्ट समजून घेणं. त्यामध्ये AI ML काय असतं किंवा डेटा सायन्स काय कशाला म्हणतात आणि त्याचा टेक्निकल यूज काय मार्केटमध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे. नो वरीज. तर हे आपण समजून घेणार आहे. ओके. सर्वात स्टार्टिंगला मी पायथनचं थोडं इंट्रोडक्शन देईल. ओके. आता डेटा सायन्स आणि AI ML मध्ये खूप मोठा डिफरन्स नाही, बट जो डिफरन्स आहे त्यानेच त्यांची नावं वेगळे. ठीक आहे. सो डेटा सायन्स आणि AI ML मध्ये जो कॉमन पार्ट आहे तो म्हणजे पायथन लँग्वेज. ठीक आहे. बट तुम्हाला माहिती आहे का की पायथनच्या व्यतिरिक्त पण अशा काही लँग्वेजेस आहेत ज्यांच्यामध्ये AI ML चा पार्ट किंवा डेटा सायन्स करता येतं. ऐकलेलं तुम्ही असं कधी? व्हेरी गुड. सो स्पेसिफिकली जर तुम्ही AI MLचा विचार करताय किंवा मशीन लर्निंगचा विचार करताय, मशीन लर्निंगसाठी 3 लँग्वेजेस आहे वर्ल्डमध्ये: जावास्क्रिप्ट, पायथन आणि रस्ट. हे 3 लँग्वेजेस आहे. ओके. बट या 3 लँग्वेजेस पैकी ज्या पायथन एक अशी लँग्वेज आहे जी सर्वात कॉमनली यूज होते. आता त्याच्यामागे रिझन आहे काही. रिझन काय आहे? कोण सांगेल बरं? पायथनच काय यूज होते? अरे असं तोंडातल्या तोंडात नका बोलू. आवाज बाहेर येऊ द्या. हा, येस, शी इज व्हेरी राईट. इझी टू अंडरस्टँड. जी गोष्ट इझी असते ते सगळ्यात जास्त वापरतात. येस ऑर नो? राईट. ओके. सो बेसिकली पायथन एक अशी लँग्वेज आहे जिच्यामध्ये कमीत कमी लाईन मध्ये तुम्ही जास्तीत जास्त कोड लिहू शकताय, म्हणजे जास्तीत जास्त थ्रूपुट देऊ शकताय. आता गोष्ट इझी असली, पण जर त्या पर्टिक्युलर लँग्वेजला सपोर्ट जर नसेल तर ती लँग्वेज यूज मध्ये येत नाही. ओके. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. सो जावास्क्रिप्ट एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, तुम्ही ऐकलेले असेल. ऐकलेलं एक जावास्क्रिप्ट? हा. सो जावास्क्रिप्ट एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ज्या लँग्वेज खूप सिम्पल आहे, बट त्या लँग्वेजला 2009 पर्यंत सपोर्टच नव्हता. ती लँग्वेज कोणीच वापरत नव्हतं, फक्त फ्रंट एंडला वापरायचं व्हॅलिडेशनसाठी. इनपुट बॉक्समध्ये जर नेमच्या ऐवजी नंबर टाईप केला तर मग एरर द्यायचं फक्त, काइंडली एंटर नेम, जर तुम्ही नंबर टाईप केले तर. बट द कन्सर्न वॉज, जेव्हा 2009 मध्ये गुगलच्या एका इंजिनियरने Node.js नावाचं एक सॉफ्टवेअर बनवलं, एक ऍप्लिकेशन, ज्याने जावास्क्रिप्टचा यूज करण्याचा वेज बदलून टाकला. तिथून पुढे जावास्क्रिप्टला ह्यूज सपोर्ट झाला आणि आज जावास्क्रिप्ट टॉप 4 लँग्वेज मधली एक लँग्वेज आहे जी वर्ल्डमध्ये काम करते. ओके. बेसिकली आज जर मार्केट बघितलं तुम्ही, तर मार्केटमध्ये पायथन, जावा, ओके, देन जावास्क्रिप्ट अँड कोटलिन,
दीज आर द प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या सगळ्यात जास्त चालत आहे. ओके, या व्यतिरिक्त जर अजून काही एक्स्ट्रा लर्निंगचा पार्ट असेल तर तो असतो डेऑप्स इंजिनिअरिंग. ओके, जिथे बेसिकली लिनक्स आणि यामलच्या स्क्रिप्ट असतात. आता मी का सांगतोय, एक बेस आपण समजून घेतोय की असं नाही की एकाच लँग्वेजमध्ये तो कोड करता येतो. जसं आता आपण हे जे शिकतोय हे सगळं आपल्याला जावास्क्रिप्टमध्ये ॲज इट इज लिहिता येतं. ओके, सो तुम्हाला माहिती आहे का की AI कधी आलं होतं मार्केटमध्ये? एखाद्याला हिस्ट्री माहिती AI रिलेटेड? नाही, एवढे टेन्शन मध्ये नका घेऊ. म्हणजे नसल माहितीत नाही माहिती आपल्याला एवढं काय. ओके, 1952 मध्ये AIचं इंट्रोडक्शन झालं होतं. 1952 मध्ये. तेव्हा एक इंजिनियर होता ट्युरिंग नावाचा. ओके, त्याने हा विचार मार्केटमध्ये आणला होता आणि तिथून पुढे AIचं इन्व्हेन्शन झालं. ओके, आता त्याची खूप मोठी हिस्ट्री आहे. आपण जेव्हा AI ML स्टार्ट करू बेसिकली, किंवा ML स्टार्ट करू, तुमच्या सर्वांनाच ML आहे. डेटा सायन्स असो किंवा AI ML असो, ML हे आहेच मशीन लर्निंग, कारण दोन्ही ठिकाणी लागतं. सो तिथे आपण जर्नी समजून घेणार की AIची जर्नी कशी आली, त्यामध्ये कशा प्रकारे चेंज आला. ओके, एक इरा आला होता, एक वेळ आला होता की AIला मार्केटने विस्तरून दिलं होतं, नियर अबाउट 10 वर्ष. त्यानंतर मग पुढे आपण लर्निंग बघूया की एक एक स्पेसिफिकली एक मशीन लर्निंगचा एक ऍप्लिकेशन क्रिएट केलं होतं. वॉटसन नावाचा ऍप होतं, ज्याने जगामधल्या एक कॉम्पिटिशन असते त्यामध्ये त्यामध्ये त्याने त्याला हरवलं होतं, जे एक नंबर आले होते जगामध्ये. वॉटसन, तुम्ही युट्यूबवर शोधू शकताय वॉटसन AI. ओके, तुम्हाला समजेल की वॉटसनने कशा प्रकारे त्यांना हरवलं होतं. गेम खूप सोपा होता. ओके, बट ट्रिकी होता, आणि त्या ट्रिकी गेमचं नाव मला आता आठवत नाही एवढं खास. मी त्यावेळेस तुम्हाला एकदम प्रॉपरली समजून सांगितलं तो गेम पण काय होता. बट द थिंग इज दॅट की तसं AIचं इन्व्हेन्शन झालं. मग हळूहळू मशीन लर्निंग हा कन्सेप्ट होता. मग त्या मशीन लर्निंगला न्यूरल नेटवर्कचा कन्सेप्ट आला. ओके, हा न्यूरल नेटवर्क्स म्हणजे काय, तर आपल्या ब्रेनमध्ये काय असतात, न्यूरॉन्स. ओके, बेसिकली आपल्या ब्रेनमध्ये एक लिक्विड फ्लुइड असतं. काय असतं? लिक्विड फ्लुइड असतं. तेच डिसिजन घेतं. म्हणजे तुम्हाला भीती वाटणे, आनंद होणे. ओके, काहींना गुदगुल्या केल्यावर हसू येत नाही, काहींना न करता फक्त हात जरी दाखवलं तरी हसू येतं. हे जे बेसिक कॉन्सेप्ट आहे, हे न्यूरॉन्सने काम करतात. मग एक मशीनला लर्न करणं हे खूप वर्षांपासून चालू होतं. मग जेव्हा न्यूरॉन्स आले, मग आता प्रॉब्लेम एक असा असतो की जेव्हा आपण ब्रेनचा विचार करतो, तर ब्रेन तर हे गॉड मेड आहे किंवा नॅचरल मेड आहे. ओके, मशीन असं क्रिएट नाही करू शकत आपण, ते लिक्विड बनवू नाही शकत जे ऍक्च्युअली सिस्टीम सोबत राहील. तर मग छोटे छोटे ना GPU झाले, आणि असे न्यूरॉन्स किंवा एक छोटे छोटे GPUचं एक नेटवर्क क्रिएट केलं, जसं ब्रेन आहे, आणि त्याला न्यूरल नेटवर्क्स नाव देण्यात आलं. ओके, न्यूरल नेटवर्क्स नंतर मग नॅचरल प्रोग्रामिंग लँग्वेज, म्हणजे जसं आपण व्हॉइस टू स्पीच असतं ना, सॉरी, टेक्स्ट टू स्पीच, स्पीच टू टेक्स्ट, हा जो कन्सेप्ट आहे हा त्यामध्ये आला. तेव्हा गुगल खूप ट्रेंडिंगमध्ये होतं. गुगलने ट्रान्सलेटरचा कन्सेप्ट आणला होता तेव्हा. ओके, नॅचरल प्रोग्रामिंग लँग्वेजेसचा यूज करून त्यांनी काय केलं की तुम्ही मराठीमध्ये टाईप करा, तो इंग्लिशमध्ये सांगेल, किंवा मग तुम्ही व्हॉइस हा गुगलने खूप लेट आणला, कारण व्हॉइस वरती वर्कआउट करणं हे खूप डिफिकल्ट होतं. ओके, जसं महाराष्ट्रातच जर तुम्ही गेले तर नागपूरला गेलं कधी भलतेच बोलताय. ठीक आहे, थोडं इकडं अमरावती मालेगावकडे आलं, सॉरी यवतमाळकडे, ते वेगळेच बोलताय. जळगाववाल्यांच्या मध्ये पहिल्यापासून प्रॉब्लेम. ठीक आहे, कुणी असेल तर सॉरी, त्यांच्या मध्ये पहिल्यापासून इश्यू. मी खोटं नाही बोलत आहे, तुम्ही विचारा जळगाववाल्यांना. ओके, ते विचारे जळगावच म्हणतात, त्यांची काही चूक नाही. त्याच्यानंतर परत इकडे थोडं पुढे आलं, नगरची भाषा अशी ती कोणत्याच भाषेची मॅच होत नाही. ती शुद्ध नाही, ती गावठी नाही. थोडं पुण्याकडे गेलं का थोडं थोडं असे स्टँडर्ड भाषा दिसते. परत तिकडं सातारा, सोलापूर, कोल्हापूर गेलं का ते तलवारी येऊनच फिरत आहे. सो त्यांच्या भाषेत त्या लयमध्येच राहत आहे.
सो बेसिकली जेव्हा व्हॉइसचा कन्सेप्ट आला ते खूप डिफिकल्ट होतं, खूप म्हणजे खूप. बट देन समथिंग हॅव चेंज्ड. गुगलने एक पेपर पब्लिश केला होता. ओके. त्या पेपरमध्ये त्यांनी एक कन्सेप्ट ऍड केला ज्याचं नाव होतं ट्रान्सफॉर्मर. आणि तो ट्रान्सफॉर्मर जो होता तो सर्व जे पण डेव्हलपमेंट आतापर्यंत झालं त्याचा रेव्होल्युशनरी इरा मानला जातो. हे मी एआयच्या वेळेस खूप डिटेलमध्ये सांगणार तुम्हाला, डोंट वरी. एमएलच्या वेळेस. सो तो एक इरा होता. त्या इरामध्ये असं झालं की गुगलने ज्यावेळेस तो पेपर पब्लिश केला आणि गुगलने एक प्रोजेक्ट चालू केलं. म्हणजे जसं आता माझ्याकडे डेव्हलपर आहे, आम्ही काय करतो सोमवार ते शुक्रवार डेव्हलपमेंट करतो. पण शनिवारी मी त्यांना त्यांच्या मनाने जे शिकायचं ते शिकायला देतो. तर तसं गुगलने एक कन्सेप्ट आणला होता, गुगल ब्रेन्स नावाचा. त्या गुगल ब्रेन्समध्ये गुगलने काय केलं, त्यांनी सांगितलं इंजिनियरला की तुम्ही XYZ आवर्समध्ये कामं करा आणि उरलेल्या आवर्समध्ये हा गुगल ब्रेनचा आपला एक प्रोजेक्ट आहे, याच्यामध्ये तुमच्या माइंडमध्ये जे असेल ते इम्प्लिमेंट करा. आणि तिथून खूप साऱ्या गोष्टींना जन्म झाला गोष्टींचा. ओके. त्यानंतर गुगलमध्ये 2 इंटर्न आले आणि त्याच इंटर्नने नंतर गुगलची वाट लावली. ते होते ओपन एआयचे ओनर, ज्यांनी चॅट जीपीटी आणला. नंतर गुगलला ते क्लिअर करता करता 2 वर्ष लागले. मग गुगलने त्यांना तोड आणला जेमिनाय. इमेज प्रोसेसिंगसाठी त्यांनी नॅनो बनाना वगैरे आणलं. ओके. सोरा आणला. तर भरपूर आहे त्याच्यामध्ये. सो बेसिकली जर तुम्ही बघितलं तर एआयचा इरा असा नाही की तो एका दिवसामध्ये झाला. खूप सारे त्याच्यामध्ये लेयर्स आहे. ओके. बट या सगळ्या लेयर्समध्ये जे सगळ्यात कॉमन आहे ते आहे पायथन. त्याचं रिझन असं आहे, पायथन एकमेव अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जिला सर्वात जास्त सपोर्ट आहे. ओके. तुम्हाला माहिती प्रोग्रामिंग लँग्वेज का आल्या? प्रोग्रामिंग लँग्वेज आल्या कारण मॅथ्स मार्केटमध्ये होतं. गणित. मॅथ एकमेव अशी गोष्ट आहे जी सगळ्या ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी मॅथ आहे. ओके. सो तुम्ही कोणता पण सब्जेक्ट घ्या, काही पण घ्या, त्याच्यामध्ये मॅथ आहे, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली मॅथ आहेच. ओके. इव्हन तुम्ही एक कॅडबरी जरी खायला गेले त्याच्या मागे बघा किती मोठं मॅथ आहे, 100 ग्रॅमच्या अगेन्स्ट मध्ये. ओके. इट्स नॉट अ जोक. सो प्रोग्रॅमिंग आणण्याच्या मागे एकच रिझन होतं, मॅथचे इक्वेशन सॉल्व्ह करणं. सो जेव्हा ट्युरिंगने कॉम्प्युटर इन्व्हेंट केलं, ओके, तेव्हा त्याने व्हॅक्युम बेस्ड कॉम्प्युटर बनवलं होतं. आणि ते बेसिकली 0-1 बाईट्सवरती काम करायचं. आणि तो जे बीट सिग्नल जनरेट करत होतं तर ते अॅनालॉग सिग्नल होते. सो डिजिटल टू अॅनालॉगचं काम ते करायचं. त्यानंतर मग त्यांनी प्रिंटिंग सिस्टीमचा विचार केला आणि मग हळूहळू कॉम्प्युटर मोठ्या 2 रूम पासून तर छोट्या छोट्या रूम पर्यंत येत तुमच्या पॉकेटमध्ये पडलेलं आहे आज. ओके. सिम्पल अँड सोबर. काहींच्या हातामध्ये पण दिसतंय. ओके. सो जर तुम्ही विचार केला तर त्याच्यामध्ये खूप सारे लेयर्स आहे आणि या प्रत्येक लेयरमध्ये मॅथ्स आहे. लँग्वेज येण्याच्या मागे कारण तेच आहे, मॅथ्स. ओके. So Python is one of the programming language which was used by Google in 1993 to 1994. ओके. जेव्हा गुगलचं इन्व्हेन्शन झालं तेव्हा त्यांनी पहिली लँग्वेज जी चूज केली होती ती होती पायथन. ओके. अँड द व्हेरी फर्स्ट वॉज गुगल सर्च इंजिन. ती बेसिकली एक वेबसाईट होती जे त्यांनी घेतलं. आता मी इथे प्रत्येक वेळेस गुगलच का म्हणतोय, त्याचं रिझन असं आहे, गुगलने सर्वात जास्त इन्व्हेन्शन केलेले आहे, सर्वात जास्त. आणि गुगलचा एक चांगला पार्ट असा आहे, गुगल एका लँग्वेजवरती कधी स्टक नाही राहिलं. लक्षात घ्या. रुबी, रस्ट, ओके, गोलॅन, कोटलिन, ह्या ज्या लँग्वेजेस आहे याला गुगलने खूप वाव दिलेला आहे. बरं जर तुम्ही मायक्रोसॉफ्ट किंवा ऍपल वरती जर गेला तर तुम्हाला दिसेल की ते एकाच लँग्वेजला यूज करतात. जसं सपोज ऍपल आहे, ओके, ऑब्जेक्टिव्ह सीचा यूज जास्त करतात, स्विफ्टचा यूज ते जास्त करतात डेव्हलपमेंटसाठी. जर तुम्ही मायक्रोसॉफ्टकडे गेले तर ते म्हणतात आमचं .NETच वापरा, तुम्ही दुसरं काहीच वापरू नका. पण जेव्हा मायक्रोसॉफ्टला इश्यू आला, त्याला कळलं की ओपन सोर्स खूप मॅटर करतं, तेव्हा मायक्रोसॉफ्टने व्हिज्युअल स्टुडिओ कोड काढला, जे पहिलं त्यांचं ओपन सोर्स फ्री सॉफ्टवेअर आहे. मायक्रोसॉफ्टने दुसरं कोणतं सॉफ्टवेअर कधी फुकट नाही दिलं. तुम्ही जी विंडोज वापरता ती फुकट नाही, ते तुमचा डेटा चोरतात. ओके. कळत न कळत तुमचं स्टॅटिस्टिक चोरतात. ते तुम्ही काय यूज करता, तुमचे जे हार्डवेअर आहे ते म्हणतात ना अपडेट आलं, ते अपडेट चोरण्यासाठीच राहतं. ओके. बेसिकली तो तुमचा पूर्ण डेटा कलेक्ट करत असता कंटिन्युअसली, असं फुकट कोणीच काही देत नाही.
ठीक आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही इंस्टाग्रामवर फुकट रील बघताय, असं काही नाही. तुम्हीच मार्केट आहे त्यासाठी. इथं नाशिकमध्ये आला लगेच नाशिकची 90 रुपयात अनलिमिटेड मिसळ झाले, सगळ्यांना ऍड चालू. बेसिकली दॅट इज वॉट अ मार्केटिंग इज. या सगळ्या मार्केटिंगमध्ये तुम्ही एक कधी विचार केलेला आहे का? एक वेळ होता की बॅनरिंग खूप मोठं होतं. तुम्ही कुठे जा, तुम्ही 10वीचा पेपर दिला असेल तेव्हा पॅम्पलेट आले असतील तुमच्याकडे, बरोबर ना? आम्ही ज्यावेळेस होत्या पॅम्पलेटच पॅम्पलेट राहायचे. ओके, किंवा मोठ्या मोठ्या होर्डिंग राहायच्या. आज जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ॲलन, आकाश, बेजूस गेला आता, बुडलं. बट बाकीचे सपोज फिजिक्सवाला यांचे बॅनर लिमिटेड दिसतील तुम्हाला. का? कारण यांनी डिजिटल मार्केटिंग आणलं. ओके, आणि हा जो डिजिटल मार्केटिंगचा इरा होता, हा गुगलच्या आधीपासूनचा इरा आहे. म्हणजे गुगल ॲडसेन्स नावाची ऑर्गनायझेशन आहे. थोडं आळशील स्टार्टिंगला, कारण पहिले लेक्चर थेरोटिकलच राहतं. तुम्हाला बेस तर कळायला पाहिजे. मी कोडिंग चालू करेल 2 मिनिटात, पण आयडिया तर आली पाहिजे. सो हे का शिकतोय आपण हे तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. ओके, डॉक्टर तसंच करतो ना, तो आला लगेच इंजेक्शन टोचून नाही देत. ओके, तुम्हाला ते विचारतो ताप आला, कसा आला, काय खाल्लं, पित्त झालं, काय खाल्लं. सो आधी आपल्याला समजणं महत्व आहे. बिकॉज आपण कारकून नाहीये, वी आर अ डेव्हलपर्स. आपल्याला गोष्टीच्या मागचं, पडद्याच्या मागची गोष्ट माहीत असणं महत्वाचं आहे. कारण आपण काय करतो हे तर कळलं पाहिजे. ओके, सो डिजिटल मार्केटिंग हे गुगलने आधीपासून आणलेलं आहे. आत्ताचं नाहीये डिजिटल मार्केटिंग. ओके, गुगल त्याच्यामध्ये सर्वात जास्त लेवलला आलं. कारण गुगलने असे प्लॅटफॉर्म विकत घेतले जिथून सर्वात जास्त पैसा जनरेट होऊ शकतो. ओके, सो फॉर एन एक्झाम्पल युट्यूब. ओके, त्यानंतर अँड्रॉइड गुगलने विकत घेतलं होतं. ओके, का? कारण अँड्रॉइड एक असं होतं, अँड्रॉइडच्या आधी ब्लॅकबेरी नावाचा मोबाईल होता. तुम्हाला माहिती आहे का? मला माहित नाही. ब्लॅकबेरी बिझनेस मोबाईल होता आणि नोकिया होता. ओके, बेसिकली यांचे जे डेव्हलपमेंट होते हे जावामध्ये चालत होते. ओके, मिनी जावा लँग्वेज होती. आज पण आहे ती. जशी मिनी पायथन लँग्वेज आहे. माहिती आहे मिनी पायथन असतं? नाही का? अच्छा, मिनी पायथन नावाची एक लँग्वेज आहे. म्हणजे पायथनच असते, पण त्याच्यामध्ये कोड थोडे वेगळे असतात, जे बेसिकली IoT साठी काम येतं. हे जे हार्डवेअर आहे ना उभं, हे मिनी पायथन मध्ये याला कोड केलेलं आहे. याच्यावरती रास्पबेरी पायची किट टाकलेली आणि त्याच्यावरती माउंटिंग केलेली. सो बेसिकली तसंच जावाची ना मोबाईल डेव्हलपमेंटची एक वेगळी लँग्वेज होती, जी बेसिकली नोकिया वगैरे वापरत होतं. पण जेव्हा अँड्रॉइड मार्केटमध्ये आलं, त्याने ब्लॅकबेरीला नोकियाला पूर्ण खाऊन घेतलं. त्याला फक्त खाता नाही आलं ते म्हणजे ऍपलला. ओके, त्याचं रिझन असं होतं की ऍपल किंवा आयफोन जे होतं, त्याचा जो क्लास होता डेव्हलपमेंट म्हणजे कन्झ्युम करणारा, तो एक बिझनेस क्लास होता. एक स्पेसिफिक लोक आयफोन वापरत होते त्यावेळेस. आज आपल्या प्रत्येकाकडे तो भाग वेगळा आहे, बट तेव्हा बिझनेस क्लास वापरत होता. सेम ब्लॅकबेरी जेव्हा आलं तर ते ब्लॅकबेरी फक्त बिझनेस क्लाससाठी होतं. ओके, आणि ब्लॅकबेरीचा एक चांगला पार्ट असा होता की ब्लॅकबेरीमध्ये जसे आता आपले लॅपटॉपच्या कीज असतात का, तसे ब्लॅकबेरीचे कीज होत्या. नॉर्मली आपले जे जुने फोन होते त्याच्यामध्ये कसं की होतं, ABC एकाच ठिकाणी, मग ते 3 वेळेस प्रेस करा. ब्लॅकबेरीने काय केलं, डायरेक्टली कीपॅड दिला होता मोबाईल मध्ये. मग नोकियाने फ्लिपवाला मोबाईल आणला होता मोठा, ज्याच्यामध्ये एक स्क्रीन होती आणि खाली कीपॅड होता. त्यानंतर मग त्यांनी काय केलं की N96 ची रेंज आणली. तो मोबाईल एवढाच होता नोकियाचा, वरती फ्लिप केला का खाली कीपॅड राहायचा. तुम्हाला माहित नसेल ते. ओके, बट खूप छान फोन होते. नोकिया अँड्रॉइडनी काय केलं, त्यांनी कन्सेप्टच कीपॅडचा काढून टाकला, डायरेक्ट टच स्क्रीन आणले, जे बेसिकली स्टीव्ह जॉबचं इन्व्हेन्शन होतं. स्टीव्ह जॉब्सने सर्वात पहिल्यांदी जे टच स्क्रीन जे कीपॅड मोबाईल होते त्यांना पूर्णपणे बंद करून टाकलं. कारण त्याने ऍपलमध्ये म्हणजे आयफोनमध्ये फर्स्ट टाइम त्याने कीज काढून टाकल्या आणि सर्व डिजिटल स्क्रीनवर केलं. आणि आतापर्यंतचं रेकॉर्ड आहे, यू विल नॉट बिलीव्ह, आतापर्यंत जेवढ्या पण गोष्टी मार्केटमध्ये आलेल्या आहे डिजिटल, या सगळ्या ऍपलकडून बाकीच्यांनी चोरलेल्या आहे. ओके, विंडोज असो किंवा अँड्रॉइड असो, पूर्ण चोरलेलं आहे. बऱ्यापैकी फीचर चोरलेले आहे. ज्यावेळेस काही फीचर ऍपलमध्ये येतात, ऑटोमॅटिकली 2-3 वर्षानंतर ते फीचर अँड्रॉइडमध्ये येतात. ओके, अँड दॅट इज हाऊ द थिंग्स आर ऍक्च्युअली इन मार्केट, बट इट डझंट मॅटर टू अस. सांगायचं तात्पर्य असं आहे की डिजिटली मोबाईल हा इम्पॉर्टंट होता. लोक मोबाईल वापरत होते. पूर्वी फक्त SMS यायचे, नंतर ऍप्स आले, चॅटिंग आल्या, ओके, रील्स आले, व्हिडिओ आले. याने काय झालं, एक एक वेगळं एन्व्हायरमेंट क्रिएट झालं आणि डिजिटल मार्केटिंगचा कन्सेप्ट वाढला. मग इथे हा जो इरा आहे हा आहे 2015 पर्यंत, जेव्हा बेसिकली डिजिटल मार्केटिंग एवढं व्हॅल्युएबल नव्हतं. पण त्यानंतर 2012 मध्ये फेसबुक आलं, त्याने नंतर
इंस्टाग्राम काढलं. इंस्टाग्राम मध्ये किती डेव्हलपरने क्रिएट केलं होतं? 4. जे गुगलचे सॉरी जे फेसबुकचे 4 डेव्हलपर होते, कोर त्या 4 जणांनी इंस्टाग्राम बनवलेलं आहे. त्याच्यानंतर मग त्यांनी टीम वाढवली. आणि तुम्ही एक ऑब्झर्व करा, इंस्टाग्रामचं वेबचं जे ऍप्लिकेशन आहे, वेबसाईट इंस्टाची एकदम बोगस आहे. त्यांना माहिती आहे त्यांचा युजर हा मोबाईलवरतीच असणार आहे. त्यांनी सगळे फीचर्स मोबाईलवर दिलेले. पण तुम्ही जर का ऍक्च्युअल जर आता वेळ भेटला तर कधी इंस्टाग्राम फक्त लॅपटॉपवर बघा, तुम्हाला अजिबात आवडणार नाही ते. तुम्ही ऑब्झर्वेशन करा. ओके. अँड द थिंग इज दॅट की इथून मार्केट रेव्होल्युशनेट झालं आणि इथून जन्म झाला डेटा सायन्सचा. डेटा सायन्स याच्या आधी पण होतं, पण सर्वात जास्त डेटा सायन्स इंजिनियर का? तर याचा अर्थ असं, याचा रिझन असं झालं की मार्केटमध्ये काय झालं, तुम्ही लाईक्स करताय, एका रीलला 1 मिलियन लाईक येतात ना. मग हा जो डेटा येतोय याला अनालिसिस कसं करायचं, याला सॉल्व्ह कसं करायचं. मग याच्यामध्ये पूर्वी हाच कन्सेप्ट डेटा मायनिंग नव्हता. ओके, त्यावेळेस हडूप आणि बिग डेटा कन्सेप्ट आलेली होती. खूप जुना कन्सेप्ट आहे. मग यालाच नंतर त्यांनी डेटा सायन्स मध्ये घेतलं, डेटा अनालिटिक्स मध्ये केलं, स्प्लिट केलं गोष्टींना. आणि त्यावेळेस पायथन मध्ये सर्वात जास्त लायब्ररीचा सपोर्ट होता मॅथमॅटिकल्स, स्टॅटिस्टिक असू द्या, ओके, त्यानंतर व्हेक्टर्स असू द्या, कोणत्याही प्रकारचा जो अल्गोरिथम्स आहे, या सगळ्या अल्गोरिथमच्या सर्वात जास्त लायब्ररीज पायथन मध्ये, ज्या एआयच्या आधी पण आलेल्या होत्या. त्याच्यामुळे पायथनला मार्केट ऑटोमॅटिक वाढलं. ओके. आणि सर्वात इम्पॉर्टंट, एआय येण्याच्या मागचं रिझन एकच होतं की न ऑटोमेशन्स वरती जास्त भर देणे. पूर्वी जे 10 लोक काम करत होते स्टेप बाय स्टेप, ते ऑटोमेशन करून राहिले. ओके, मी नंतर तुम्हाला एक वेबसाईट दाखवेल. एक वेबसाईट आहे, खूप साऱ्या कंपन्या त्या वेबसाईटला रिच आउट होतात. तुम्ही कधी बघितलेलं आहे का वेबसाईट वरती करिअर असतं बघा, करिअर्स. सो आता खूप साऱ्या कंपनीने ऑटोमेशन करिअर सांगलेले, म्हणजे काय की तुम्ही अप्लाय करायचं, तुमचा रिझ्युमे, तुमच्याबद्दलची माहिती तो ऍप घेणार, ते शॉर्टलिस्ट करणार, तुम्हाला टेलिफोनिक पहिला टेक्निकल कॉल एआय स्वतः करतो. ओके, त्या कंपनी फक्त रिक्वायरमेंट टाकून देते, ते स्वतः कॉल करतं, तेच डिसिजन घेतं कोणता फायनलाइज करायचा, आणि शॉर्टलिस्ट होऊन कॅन्डिडेट कंपनीमध्ये येतो. आता करंटली ही ऍप मार्केटमध्ये चांगल्या लेवलला चालू आहे. मी 2-3 दिवसापूर्वीच बघितलं ते. ओके, आणि चांगल्या लेवलला आहे. ओके, दे आर बेस्ट टू गो. खूप सारे वेबसाईट आलेले आहेत, जसं युडीमी. तर युडीमी हे खूप मोठं प्लॅटफॉर्म आहे. तशासारखे आता खूप सारे एआय बेस्ड कोर्सेस प्लॅटफॉर्म पण आलेले. ओके. सो सांगण्याचं तात्पर्य असं आहे की मार्केटमध्ये जेव्हा खूप सारा डेटा होतो, त्या डेटाला प्रोसेस करणं, त्यातून प्रॉपर आउटपुट काढणं, हे डेटा सायन्स वाल्याचं काम असतं. त्यालाच पुढे अनालिटिक्स वाल्याचं काम असतं. आणि याचा जो सॅस ऍप्लिकेशन असतं, याला बिल्ड करायचं काम एआयएमएल वाल्याचं असतं. तर बेसिकली तुम्ही इथे जेवढे बसलेले जे ऑनलाईन, हेच कामं करतात. ओके. तुमचे जे प्रोजेक्ट आहे, मेजरली तुमचे प्रोजेक्ट ह्याच फोकसमध्ये असतील समजा. सो पुढे चालू आपण डिटेलमध्ये बघणार आहे. बट आवर व्हेरी फर्स्ट डे वी आर गोइंग टू स्टार्ट पायथन. का? कारण हीच लँग्वेज आहे जी आपण थ्रू आउट द जर्नी यूज करणार आहे. ओके. सो इन आवर डे वन वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट पायथन. ओके. व्हॉट इज इन पायथन? ओके. त्यानंतर वी विल डिस्कस एक्झॅक्टली द एरियाज वेअर वी कॅन यूज पायथन, अँड देन वी विल स्टार्ट द इन्स्टॉलेशन ऑफ इट. ओके. इथपर्यंत कोणाला काही क्वेश्चन आहे? ऑनलाईन मेंबर्स, नोटबुक नाही आणलेलं तुम्ही? काही नाही आणलं तुम्ही? नोटबुक नाही आणलं बाळांना? काढा त्या नोटबुक्स. ओके. सो आता मला सांगा, तुम्ही सी लँग्वेज शिकलात का? ओके. सी प्लस प्लस? ओके, व्हेरी गुड. जावा? ओके. या 3 लँग्वेज मध्ये काय फरक आहे बरं? सिंटॅक्स, व्हेरी गुड. काय फरक आहे? सिंटॅक्स. अजून काय फरक आहे बरं? तिन्ही लँग्वेज मध्ये 3 लँग्वेज शिकलात ना तुम्ही? मला फरक सांगा. ओके. बेसिकली सी ही प्रोसिजर ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके. प्रोसिजर म्हणजे काय? आता ते कोण सांगेल? असं कोण म्हणतं मॅडम? सगळ्यात जेव्हा तुम्ही पायथन कंपाईल करता, गुगलला जाऊन चेक करा ते खाली कोणत्या लेवलला कन्वर्ट होतं. सो डोंट से इट्स नॉट सिक्युअर, असं कधीच कुठे म्हणू नका. पाप आहे ना ते. लँग्वेज सिक्युअर नाही असं कसं काय मानू शकतोय आपण? ओके. जसं आपण म्हणतो लाईफ सिक्युअरच नाही,
असं नसतं कधी. लाईफ सिक्युअर असते, अनसिक्युअर आपण करतो. ठीक आहे, लँग्वेज सिक्युअर असते, अनसिक्युअर तुम्ही करता. तुम्ही काही वर्नेबल कोड टाकून देता, मग ती अनसिक्युअर होते ना. सी लँग्वेज जगामधली सगळ्यात फास्टेस्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. त्याच्यानंतर जी दुसरी लँग्वेज आहे जी जगात सगळ्यात फास्ट आहे ती आहे गोलॅन. आणि जी तिसरी आहे ती आहे C++. तुम्ही म्हणूच शकत नाही की त्या लँग्वेज चांगल्या नाही. ज्यावेळेस तुम्ही कोड लिहितात कळत नकळत तुम्ही बॉटमला सीच यूज करत असता. ओके, इट्स कॉल्ड ॲज अ मशीन लेवल प्रोग्रामिंग और बेसिकली लो लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज. ओके, सो आता ह्या 3 प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फरक काय मी ते सांगतो. जेव्हा तुम्ही C++ किंवा जावा यूज करतात, ह्या सर्व प्रोग्रामिंग लँग्वेज ह्या कंपाईल बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेजेस. ओके, आता मला कोण सांगेल कंपायलर काय असतं? तुम्हाला येतं म्हणून विचारतो, नाही तर मी सांगत असतो. कारण तुम्ही हुशार विद्यार्थी इथे सगळे. येस, ऑनलाईन मेंबर्स. कंपायलर काय असतं बरं? मग आपण डिफरन्सवरती येऊया. C++, जावा. येस. काय असतं कंपायलर? खिडकी ओपन आहे कधी? हा, ठीक. पडदा ओपन करून थोडे झाडांचं आणि खोदकाम चालू आहे. नाशिक पूर्ण उकरून ठेवलेलं आहे बिचाऱ्यांनी. 25,000 कोटी रुपये आलेले. मग कुठं टाकायचे म्हणजे कुठं गाडायचे ते मग तर चाललंय त्यांचं. असं एक पाईपलाईन काढतात, मग त्या वायरचा कलर नाही आवडत, मग ती काढून टाकतात, दुसरी कलर टाकतात. मग बायको म्हणते नाही ही पिवळीच पाहिजे होती, मग परत काढतात, परत तिसरी टाकतात. असं नाशिकमध्ये चालू आहे सध्या. ठीक आहे, असो. हा, कंपायलर काय असतं? फक्त एवढं नका म्हणू ते कंपाईल करतं. ठीक आहे, असं नाही म्हणायचं. सांगा कंपायलर काय असतं? ओके, मला सांगा बेसिकली जेव्हा एखादा प्रोग्राम रन होतो तर त्याच्या स्टेप्स कशा असतात तुम्हाला माहिती हार्डवेअरवरती ते कसं जातं? नाही माहिती. ठीक आहे, मी सांगतो. सपोज एक हॅलो प्रोग्राम तुम्ही रन केला. ओके, सी मध्ये. तर सी मध्ये आपण कसं लिहितो बरं हॅलो प्रोग्राम? प्रिंट प्रिंटच येतो. ओके, नंबर असेल तर मग प्रिंट एफ वगैरे देतो, राईट? स्कॅन करण्यासाठी स्कॅन एफ वगैरे यूज करतो. गुड. सो बेसिकली आता जेव्हा तुम्ही प्रोग्राम लिहितात हा प्रोग्राम इंग्लिशमध्ये असतो, बरोबर? ह्या प्रोग्रामला कंपाईल केल्यानंतर तो बाईट फाईलमध्ये कन्वर्ट होतो. बेसिकली मशीन रिडेबलसाठी. कारण मशीन इंग्लिश समजू शकत नाही. तर एक लेयर आहे. तो लेयर काय करतो? जो ह्युमन रिडेबल कोड आहे तो बाईट कोडमध्ये कन्वर्ट करतो. मशीन लेवल कोडमध्ये. आणि त्यानंतर तो जे पण तुमचे रजिस्टर्स आहे, त्या रजिस्टरवरती तो इम्प्लांट होतो. ओके? टेम्पररी कोणताही कोड हा तुमच्या स्पेसिफिकली स्टोअर असतो डिस्कवरती आणि रन होतो तुमच्या रॅमवरती. कसा होतो तो रन? डिस्कवरती स्टोअर असतो आणि रन होतो रॅमवरती. कंपायलर काय करतं? जेव्हा तुम्ही हॅलो वर्ल्ड असं लिहिता आणि सेव्ह करतात. सेव्ह केल्यानंतर जोपर्यंत तुम्ही कंपाईल नाही करत ना, तोपर्यंत तो मशीनला ॲक्सेसेबल नसतो त्याचा. सो सपोज सीचं एक्झाम्पल घेऊ. सी ही .obj फाईल क्रिएट करते. कोणती फाईल क्रिएट करते? .obj फाईल. तर ही जी .obj फाईल असते, ही मशीन लेव्हलची फाईल असते. मग आता सपोज तुम्ही तुमच्या सीचा कोड डिलीट जरी केला, पण ती ओबीजी फाईल आहे ना, तरी तुमचा कोड रन होणार. समजतंय जे मी सांगतोय ते? सेम कन्सेप्ट C++ मध्ये पण आहे. पण C++ ही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. मग आता प्रोसिजर आणि ऑब्जेक्टमध्ये काय फरक आहे सांगा बरं? ओके. ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे रिअल टाइम सोबत कम्युनिकेट करणं. नाव काय बेटा तुझं? अनिकेत. किती सुंदर नाव. अनिकेत. सो सपोज अनिकेत एक ऑब्जेक्ट आहे. ओके, कोणत्या क्लासचा? ह्युमन. ओके, त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज आहे. प्रॉपर्टीज कोणत्या आहे? 2 डोळे. ती झाली प्रॉपर्टी. ओके, आणि ती प्रॉपर्टी एक फंक्शन यूज करते, वॉचिंग. ते झालं फंक्शन. सिंपल आहे ना? तर C++ ही एक ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तिचं काम काय आहे? की डेव्हलपमेंट सिम्प्लिफाईड करणे, सोपी डेव्हलपमेंट करणे. दॅट्स वाय C++ इज मोर पॉप्युलर दॅन सी when it comes to development. ओके, बट सी मध्ये सगळ्या गोष्टी प्रोसिजर ओरिएंटेड असतात. प्रोसिजर म्हणजे काय? त्याला एक स्पेसिफिक ढाचा नसतो. ओके, एक प्रोसिजर असते. जसं फॉर एन एक्झाम्पल तुम्हाला
मॉलमध्ये जायचंय आणि खरेदी करायची. तर तुम्ही गेले आता डीमार्टमध्ये, आता रूमवरतीच आहे तुम्ही सगळे, सपोज आधी ऑनलाईन मेंबरचं तर नाही, तुम्ही सपोज गेले डीमार्टमध्ये, तुमचं फिक्स असं राहील का? नाही, पहिले मी हेच खरेदी करणार, दुसरं हेच करणार नाही. पुढे गेलं काही ते लाल पिवळं निळं दिसलं, पटकन घेतलं टाकलं. शेवट चेक करतो, अरे 5,000 रुपये झाले, मग कमी करा. याला प्रोसिजर नसते. सो इट्स अनफॉर्मॅटेड बट स्टील इट हॅज सर्टन मिनिंग. ओके, असं होतं का की तुम्ही मॅगीचं पॅकेट घेतलं, त्याच्यानंतर किसान कॅचअप घेतलं आणि विकत घेतल्यानंतर ते मिक्स केलं आणि मग घरी ठेवलं? ते डब्यामध्येच ठेवतो आपण. तर बेसिकली सी लँग्वेज ही प्रोसिजर ओरिएंटेड लँग्वेज, हिला एक स्पेसिफिक स्ट्रक्चर नाही. पण जे पण कोड लिहिलेला असतो तो एका बाउंड्रीत असतो, ज्याला बेसिकली फंक्शन्स म्हणतात. ओके, सी मध्ये एकापेक्षा जास्त टाईपचा तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे, सपोज स्टुडंटचा डेटा, त्यासाठी स्ट्रक्चर नावाचा कन्सेप्ट आहे. सपोज मला डेटा ॲज अ रेफरन्सने स्टोअर करायचा आहे, तर त्याला पॉइंटर नावाचा कन्सेप्ट आहे. बरोबर आहे. मी सी शिकवत नाही, मी 2012 मध्ये सी शिकलेलो आहे, तेच मी अजून पण चालवतो. ठीक आहे, माझ्या लक्षात आहे हा कोड, आज पण मला तो कोड लिहिता येतो. त्याचं रिझन एकच आहे की आवड लँग्वेज बद्दल. सो सेम कन्सेप्ट सी प्लस प्लस मध्ये पण आहे, पण सी प्लस प्लस वॉज द फर्स्ट प्रोग्रामिंग लँग्वेज विच वॉज ऑब्जेक्ट ओरिएंटेड. या सी प्लस प्लस वरून पुढच्या प्रोग्रामिंग लँग्वेज ज्या आल्या होत्या त्या होत्या पायथन, ओके, रुबी, देन अगेन इट वॉज जावा, ओके, अँड .NET म्हणजे सी शार्प. पण यामध्ये पण ज्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, 100% ऑब्जेक्ट ओरिएंटेड, या कोणत्या आहे? .NET, जावा. ओके, यांच्यामध्ये तुम्हाला काही जरी करायचं असलं तर ॲटलिस्ट तुमचा एक क्लास हवा आहे, तो म्हणजे मेन नावाचा क्लास. तो हवाच आहे, त्याशिवाय ते काम करत नाही. ओके, तुम्हाला ते लिहावंच लागतं, पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन. ते काय असतं ते आपल्याला माहित नाही. ओके, आपण बघतो ते पब्लिक आहे, तो स्टॅटिक आहे, व्हॉइड आहे, हा मेन आहे, पण तो लिहावाच लागतो. इट इज मॅन्डेटरी. बट ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक इश्यू असा आहे की यांना कंपाईल केल्यानंतर यांची बाईट फाईल क्रिएट होते आणि लिटरली सर्व्हर साईड डेव्हलपमेंट हे खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे अशा प्रोग्रामिंग लँग्वेज मार्केटमध्ये आल्या ज्या प्रोसिजर ओरिएंटेड, सॉरी, ज्या बेसिकली प्रोसिजर ओरिएंटेड आणि ऑब्जेक्ट ओरिएंटेडचं एक कॉकटेल असेल, मिक्सचर असेल. जसं तुम्ही मिक्स ज्यूस पितात ना, बरोबर आहे, तसंच काही लँग्वेज अशा आल्या ज्या मिक्सवाल्या आल्या. कोणत्या कोणत्या लँग्वेज आहे? तर पायथन, PHP, जावास्क्रिप्ट, ओके, त्यानंतर परत गोलॅन, या अशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस ते ज्या ऑब्जेक्ट ओरिएंटेड पण आहे आणि प्रोसिजर ओरिएंटेड पण आहे. तर याच्यामध्ये तुम्ही विदाउट क्लास पण कोड लिहू शकताय, विथ क्लास पण कोड लिहिता येतो. अँड दॅट इज व्हॉट द सिम्प्लिफिकेशन वॉज. ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस बेसिकली इंटरप्रिटर बेस्ड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जर गोलॅन सोडली तर पायथन, Java, sorry, Python, PHP, and JavaScript. These are the procedures. These are the procedure-oriented programming language. Okay, plus object-oriented with them. तर त्यांचं एक मिक्स कॉम्बिनेशन. आणि एक्झिक्युशनसाठी, ओके, एक्झिक्युशनसाठी ह्या इंटरप्रिटरचा यूज करतात. कशाचा यूज करतात? इंटरप्रिटरचा यूज करतात. ओके, अनफॉर्च्युनेटली ते लाईट गेली, सो मला आता इन्स्टॉलेशन कोडिंग दाखवत नाही लगेच, बट वी विल डिस्कस इट. ओके, ओ हिअर फर्स्ट. सो या प्रत्येक लँग्वेजमध्ये जसं प्रोसिजर आणि ऑब्जेक्ट ही दोन मिक्सचर येतात. मग असं का केलं असेल बरं त्यांनी? लँग्वेज प्रोसिजर पण ऑब्जेक्टचा मिक्सचर का बरं क्रिएट केला असेल? असं जस्ट मी विचारतो, एवढं टेन्शन मध्ये नका बघू. आता सी लँग्वेज होती, बरोबर, सी प्लस प्लस होती, मग जावा का आली असेल? असं तर होणार नाही एखाद्याला मूड झाला, चला आता कोडिंग लँग्वेज बनवूया, चालले कोडिंग लँग्वेज बनवूया, असं होणार नाही. असं असतं तर प्रत्येकाने एक एक लँग्वेज बनवली असते आपल्या आपल्या नावाची. अनिकेत नावाची लँग्वेज बनवली असते. सो व्हाय जावा वॉज इन्व्हेंटेड? तर जावा हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट आहे. व्हेरी गुड. सर्वात इम्पॉर्टंट, इंडिपेंडन्सी. ओके, इंडिपेंडन्सी. ज्या वेळेस आपण कोणताही कोड लिहितो तो त्या प्लॅटफॉर्म ओरिएंटेड नकोय. ओके, मी एकदम सिंपल एक्झाम्पल देतो. जर तुम्हाला .NET येत आहे, सी शार्प येत आहे, तर सी शार्पचा कोड ज्यावेळेस तुम्ही लिहितात तो फक्त आणि फक्त मायक्रोसॉफ्टसाठी चालतो. ओके, जर तुम्हाला तो लिनक्समध्ये रन करायचा असेल त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा पॅकेजेस विनाकारणची इन्स्टॉल करावे लागतात आणि तो सॉफ्टवेअर चालत नाही.
तर ह्या ज्या लँग्वेज आहेत, जावा वॉज द लँग्वेज विच वॉज प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. ओके, त्यामध्ये व्हीएमचा कॉन्सेप्ट होता. ओके, सो इट वॉज बेसिकली हॅज अन व्हर्च्युअल मशीन इन इट. ओके, जे बेसिकली JVM म्हणतो आपण त्याला, बरोबर ना? आणि जावाचा जो कोड होता, तुम्ही मल्टिपल लाईन एकत्र केला का त्याची जार फाईल क्रिएट होते. ती जार फाईल तुम्ही कोणत्या पण मशीनवरती टाका, कोड मॅकमध्ये केला, विंडोजवर रन करा, तरी ती रन होते. लक्षात आलं जे मी सांगतोय ते? ओके, जावा वॉज वन ऑफ द मोस्ट, और इट्स वन ऑफ द मोस्ट सिक्युअर लँग्वेज. सिक्युअर का बरं? कारण की प्रत्येक गोष्टीला तिथे कन्स्ट्रेंट आहे. बट जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं खूप चांगलं म्हणतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये ड्रॉबॅक पण असतात. जसं एखादा तुमचाच मित्र असेल, खूप हुशार, सगळे त्याची वाहवाही करतात. पण तुम्हाला माहिती आहे, याला जर का सपोज काही डिप्रेशन आलं, तर हा सगळंच विसरून जातो. तसंच जावा लँग्वेजचं आहे. बेसिकली जेव्हा तुम्ही म्हणतात की लँग्वेज सिक्युअर आहे, चांगली आहे, सगळ्या ठिकाणी रन होते. बट वेन इट कम्स टू डेव्हलपमेंट, बल्क ऑफ रायटिंग इज देअर. खूप मोठी रायटिंग आहे. ओके, खूप म्हणजे खूप मोठी रायटिंग आहे त्यामध्ये. म्हणजे फक्त मला नमस्कार म्हणायचं आहे, तर जावामध्ये मला 10 लाईनचा कोड लिहावा लागतो. बट द सेम थिंग इफ आय वॉन्ट टू डू विथ एनी अदर प्रोग्रामिंग लँग्वेज अपार्ट फ्रॉम जावा अँड .NET म्हणजे C#, तर हा सिंगल लाईनचा कोड आहे. तर याच्यामध्ये ॲब्स्ट्रॅक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. जेव्हा डेव्हलपमेंट पण आपण करतो, तर डेव्हलपमेंटमध्ये डेटा ॲब्स्ट्रॅक्शन इज मॅटर्स अ लॉट. त्यामुळे ह्या बाकी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आल्या, जेणेकरून डेव्हलपमेंट सोपं होईल. अजून एक छोटा प्रॉब्लेम असा आहे, की जेव्हा तुम्ही एखाद्या कोडवरती काम करतात, कोड लिहितात, जर तो कमी लाईनचा असेल, तर तुम्हाला तो समजतो पण तुमच्या लक्षात पण राहतो. ओके, आणि अजून एक कारण होतं. आता ते तुमच्याकडे नाही राहिलं ते कारण. ते म्हणजे जावाचा कोड पूर्वी मॅन्युअली लिहावा लागत होता नोटपॅडमध्ये. त्याच्यामध्ये खूप एरर येत होते. ओके, आणि त्याला सिम्प्लिफाईड लँग्वेजेस मग बाकी होत्या. जसं पायथन होते, PHP होती. ह्या लँग्वेजेस जे होत्या, इव्हन नोटपॅडमध्ये जर कोड लिहिला तरी एरर कमी आहे याच्यामध्ये. पण जावामध्ये जे एरर मेकॅनिझम आहे हे खूप ह्यूज आहे, हाय आहे, स्ट्रॉंग आहे. बट अगेन व्हेन इट कम्स टू डेव्हलपमेंट, ओके, अगेन समवेअर इट लॅक्स. अजून एक प्रॉब्लेम असा आहे, की एकाच लँग्वेजवरती सर्वच इन्व्हेस्ट करत नाही. हे तुम्ही पण ऐकलेलं असेल, की प्रत्येक कंपनी इन्व्हेस्टमेंट करते. तसं जावावरती सर्वांनी इन्व्हेस्ट नव्हती केलं. फक्त जावाला नंतर सन मायक्रोसिस्टीम जी होती, ज्यांनी जावा बनवली होती, ओके, तिला ओरेकलने विकत घेतलं. आता सध्या ओरेकलचा प्रोडक्ट आहे जावा. सो इन द सेम वे, जावाचा एक चांगला पार्ट होता, बट लॅकिंग पॉईंट वॉज एक्झिक्युशन. एखादी गोष्ट किती पटकन एक्झिक्यूट होते हे खूप मॅटर करतं. त्यानंतर दोन इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे, पॅरलिझम आणि कॉन्करन्सी, जे आपण पुढे चालून लर्न करणार आहोत. यामध्ये जावा थोडीशी स्लो होते, जिथे पायथन सर्वात बेस्ट आहे. ओके, तर पायथनमध्ये काही ॲड ऑन पॉईंट्स आहे, त्यामुळे पायथनमध्ये जास्त करून प्रोसेसिंगचे जे कामं आहे ते जास्त चालतं. कारण कॉन्करन्सी पॅरलिझम जे आहे, हे दोन वेगळे कन्सेप्ट आहे, मी एक्सप्लेन केल्यानंतर. हे कन्सेप्ट पायथनमध्ये सर्वात जास्त चांगल्या लेवलला रन होतात, खूप चांगल्या लेवलला. ओके, अँड दॅट्स वाय Python was one of the programming language which was chosen for data processing. त्यासाठी ती चूजन झाली डेटा प्रोसेसिंग. त्यानंतर फाईल क्रिएशन, ओके, इन्क्रिप्शन डिक्रिप्शनसाठी सर्वात बेस्ट प्लॅटफॉर्म आहे पायथनचा प्लॅटफॉर्म. म्हणून पायथन लँग्वेज मार्केटमध्ये वर आली. ओके, त्याचबरोबर जो कन्सेप्ट आहे MLचा किंवा डेटा सायन्सचे जे पण आहे प्री प्रोसेसिंग वगैरे, यांच्या लायब्ररीचा सेट खूप चांगला आहे पायथनमध्ये, जो जावाकडे नाही आहे. ओके, कारण जावाला ऑलरेडीच कंपायलेशनला खूप वेळ लागतो. तुम्ही स्प्रिंग बूट कधी इन्स्टॉल केलंय का जावाचं? नाही. ओके, तुम्ही स्प्रिंग बूटचा कोड रन करून बघा. तुम्ही लिटरली जर तुमचा लॅपटॉप जास्त रॅम जर खात असेल, तुम्ही वैतागून जाल. इतका वेळ घेतं स्प्रिंग बूट. बट तेच जर मी पायथनमध्ये आलो, तर पायथनमध्ये कधीच लोडिंग येत नाही. ओके, सो नाव हू कॅन टेल मी व्हॉट डू यू मीन बाय इंटरप्रिटर? कंपायलर झालं ना आता? सांगा इंटरप्रिटर म्हणजे काय? असं म्हणू का इट इंटरप्रेट्स? हा, लाईट गेली होती, ते काही ऑप्शन नाही. येस, इंटरप्रिटर काय असतं? येस, ऑनलाईन मेंबर्स.
काय असतं बरं इंटरप्रिटर? यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ अँड यू कॅन स्पीक. ओके. कंपायलर काय करतं? कोड घेणार आणि त्याला कंपाईल करणार आणि मग तो रन करणार. इंटरप्रिटर काय करतं? इंटरप्रिटरमध्ये तुम्ही कोड लिहितात आणि डायरेक्ट रन करतात. म्हणजे मधली जी कंपायलेशनचा पार्ट आहे तो आपण करत नाही. बट तो इंटरनली होतो. मी एक्सप्लेन करेल तुम्हाला विथ लॉजिक सांगेल. ओके, तो होतो ऍक्च्युली. सो वेन इट कम्स टू अ डेव्हलपमेंट, जर तुमची लँग्वेज कंपाईल न करता ती खिडकी ओपन करून द्या. ओपन आहे तर पडदा ओपन करून द्या. पडदा ओपन करा. व्हेरी गुड. सो जर तुम्ही एक अशी प्रोग्रामिंग लँग्वेजवरती वर्क करताय जी प्रोग्रामिंग लँग्वेज सेव्ह केल्याबरोबर रन होईल, मला सांगा डेव्हलपमेंटची इफिशियन्सी वाढेल का कमी होईल? इफिशियन्सी म्हणजे स्पीड वाढेल, राईट? त्याची इफिशियन्सी वाढेल. का? कारण तुम्हाला कमीत कमी टाइममध्ये मॅक्झिमम थ्रूपुट मिळतं. ओके. प्लस जेव्हा तुम्ही सिंटॅक्सचा विचार करता, ओके, किंवा सॉरी जेव्हा तुम्ही एररचा विचार करता, तर इंटरप्रिटरमध्ये दोन टाईपची एरर असतात. एक असतात सिंटॅक्स एरर आणि एक असतात लॉजिकल एरर. ओके, याच्या व्यतिरिक्त तिसरा एररच राहत नाही. नल वगैरे हे येतात, पण ते तुमच्या लॉजिकल एरर्समध्ये येतात, की तुम्ही एक्झिक्युशन करताय आणि नल आला आउटपुट. मग अशा केसमध्ये एरर आला. तर तो बेसिकली तुमचा एक तुमचा जो लॉजिकल एररमध्ये येतो. सिंटॅक्स एरर म्हणजे काय? जर तुमचा सिंटॅक्स चुकला तर, ओके, आता सिंटॅक्स चुकणं सोपं आहे. तसं मराठीमध्ये पण सिंटॅक्स चुकतो कधी कधी. जसं आता अनिकेत आहे, अनिकेतच ना? हा. मी तुलाच टार्गेट करेल आज, उद्या दुसऱ्याला. सपोज अनिकेत आहे, मी अनिकेतला म्हटलं की कसा आहेस तू? अनिकेत म्हणेल मी चांगला आहे. पण मी असं जर म्हटलं अनिकेत कशी आहेस तू, तर बेसिकली हा एक सिंटॅक्स एरर झाला. हसू नका, हेच एरर राहत आहे. आता हसू राहिले तुम्ही जेव्हा कोडमध्ये येतं तो टेन्शन येतं तुम्हाला. ओके. तर बेसिकली हा झाला तुमचा हा सिंटॅक्स एरर आहे, कारण ग्रामर चुकलंय. आणि बेसिकली तुमच्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज असतात त्याच्यामध्ये ग्रामरच असतं. ओके. सो वी आर गोइंग टू टार्गेट विथ सम एक्झिक्युशन प्रोसेस फॉर टुडे. आजचं आपलं टार्गेट आहे ते म्हणजे आपण पायथनचं बेसिक कन्सेप्ट, ओके, जसं आता चालू आहे आपलं, थोडे थोडे आपण पॉईंट समजून घेणार आणि त्यानंतर मग आपण पुढे डेव्हलपमेंटला स्टार्ट करणार. सेकंड विल बी युअर पायथन इन्स्टॉलेशन. पायथनला इन्स्टॉल कसं करायचं? सिम्पल आहे, जास्त डिफिकल्ट नाही. बट आता करंटली माझ्या सिस्टीममध्ये ऑलरेडी ते इन्स्टॉल्ड आहे. ओके, मी विंडोजचं तुम्हाला एक वे सांगेल की इन्स्टॉल कसं करायचं. थर्ड विल बी वी विल डिस्कस हाऊ टू डिक्लेअर व्हेरिएबल्स अँड डेटा टाइप्स, ओके, इन पायथन. सो एक स्टेप बाय स्टेप आपण लर्निंग करूया. बट त्याआधी आपण एक 5 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि मग त्यानंतर पुढे कंटिन्यू करूया. ठीक आहे? येस. तोपर्यंत लाईट पण येईल आणि मग आपल्याला चालू पण करता येईल. एल्स प्रत्येक मोबाईल आहे तुमच्याकडे, एल्स तुम्हाला फक्त लिंक जॉईन करावी लागेल ती तात्पुरते. ठीक आहे? फाईन. Okay, so let's start with it. Okay, so if I just type here Python, okay, technically we will get an official site of. Okay, so basically a Python is an high level programming language, which is very commonly used for different platforms like web development, desktop development. तुम्हाला ते पायथन मध्ये डेस्कटॉप डेव्हलपमेंट करता येतं? ओके. सबलाईम टेक्स्ट ऐकलेलं आहे तुम्ही? सबलाईम टेक्स्ट नाही. सबलाईम टेक्स्ट हे व्हीएस कोडच्या आधीचं सगळ्यात पॉप्युलर टेक्स्ट एडिटर होतं, जे बेसिकली पायथन मध्ये डेव्हलप केलेलं आहे. सो इट्स अ वन. मला ओपन सोर्सचा अर्थ काय कोण सांगेल? ओपन सोर्स म्हणजे काय? हा बेटा अनिकेत ना? नाव माझ्या लक्षात नाही राहते, पण तुझं कसं लक्षात राहील ते मला माहित नाही. ओपन सोर्स चा अर्थ कोण सांगेल? हा, तो कॉन्ट्रीब्यूट करू शकतो. हा, ठीक आहे. याने सांगितलं तर ते एक लेवल पर्यंत मी मान्य करतो. अजून कोण प्रॉपरली सांगेल बरं? मला सांगा, मायक्रोसॉफ्टची जी ओएस आहे विंडोज 10 ही ओपन सोर्स आहे का? ओपन सोर्स आहे का?
अरे हो का नाही? जगामध्ये इफ एल्सचे दोनच कंडिशन असतात, येस ऑर नो. हा, हो, नाही, असे आपल्याकडे समीकरण आहे, काही पूर्ण कन्फ्यूज आहे. ठीक आहे, मी एक्सप्लेन करेन, डोंट वरी. सो बेसिकली मायक्रोसॉफ्ट विंडोज 10 इज नॉट ओपन सोर्स. का? त्याचा कोड तुम्ही कधीच बघू शकत नाही. बट लिनक्स इज अन ओपन सोर्स, कारण तुम्ही त्याचा कोड बघू शकता. जसं अनिकेत ना, हा, जसं अनिकेतने सांगितलं. अनिकेत, हा सॉरी, तुझं नाव काय म्हटलं? तुझं अनिकेत आहे. हे भगवान. मला तू फोन केला होता, तू केला होता स्टार्टिंगला, तू केला होता, ठीक. अनिकेत स्क्वेअर, दोघं अनिकेतच आहे. दोघं एकाच कॉलेजमधले. आडनाव सारखेच आहे का? नाही, हा, नशीब. नशीब. सो हा, ओपन सोर्सचा अर्थ होतो ज्याचा कोड तुम्हाला ऍक्सेसेबल आहे विदाउट पेईंग अ कॉस्ट. त्याला काय म्हणतात? ओपन सोर्स. ओपन ए आय इज नॉट ओपन सोर्स. ओके, ते फक्त नाव दिलंय त्यांनी. इट्स नॉट अन ओपन सोर्स. बेसिकली, इफ आय टेक एन एक्झाम्पल ऑफ if I take an example of like Node.js, okay, it's an open source. तुम्ही त्याचा कोड बघू शकताय. ओके, बेसिकली जेवढे प्रोग्रामिंग लँग्वेजेस या सगळ्या ओपन सोर्स असतात. का? कारण त्याला कॉन्ट्रीब्युटर पण असतात. तुमच्या माझ्यासारखे डेव्हलपर जे असतात ते त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करत असतात. कॉन्ट्रीब्यूट म्हणजे काय? काही फंडिंग न करतात, काही कोडिंग न शेअरिंग करतात. तर असं असतं की एखाद्या लँग्वेजमध्ये एखादं फीचर नवीन ऍड होतं, तर तो एखाद्या डेव्हलपरने टाकलेला असतं. त्याला बेसिकली कॉन्ट्रीब्युटर्स म्हणतात. असे खूप सारे फीचर्स आहेत त्याच्यामागे. ह्या ज्या लँग्वेजेस असतात, ओके, बऱ्यापैकी लँग्वेजेस या तुमच्या ओपन सोर्सच्या अंडरच्या येतात. कोड पण ओपन सोर्स आणणार. सो पायथन इज युअर प्रोग्रामिंग लँग्वेज विच इज बेसिकली यूज फॉर एक्झिक्युटिंग कोड ऑन अ वेब, ऑन अ डेस्कटॉप or on any other थर्ड पार्टी मशीन. ओके, तर बेसिकली पायथन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे डेव्हलपमेंट करू शकताय. जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे तुम्ही मॉड्यूल क्रिएट करू शकताय, AI मॉड्यूल्स. ओके, मशीन लर्निंगचे जॉब्स तुम्ही क्रिएट करू शकताय, ML मॉड्यूल्स. त्यानंतर त्यामध्ये ऑटोमेशन्स करता येतात. ऑटोमेशनचा अर्थ काय असतो बरं? ऑटोमेशन, सकाळी अलार्म वाजतो मोबाईलचा, तो तुम्ही स्वतः वाजवता की ऑटोमॅटिक वाजतो? हा, दॅट इज कॉल्ड ऑटोमेशन. एखाद्या गोष्टीला तुम्हाला इंजेक्ट करायची जरूरत पडत नाही, बेसिकली त्याला ऑटोमेशन्स म्हणतात. ओके, सो तुम्ही टेस्टिंग ऐकलंय? टेस्टिंग, टेस्टिंगमध्ये मॅन्युअल आणि ऑटोमेशन टेस्टिंग असते, राईट? सो मॅन्युअल टेस्टिंग मध्ये काय की कोड हा मॅन्युअली पुश करावा लागतो, सॅम्पल डेटा. ऑटोमेशन मध्ये डायरेक्टली सॅम्पल डेटा एक्झिक्यूट होत राहतो. दॅट इज वॉट द थिंग इज ऑल अबाउट. सो देन यू कॅन जस्ट ऑल्सो डू समथिंग दॅट इज कॉल्ड एज अ वेब डेव्हलपमेंट, जे बेसिकली खूप पॉप्युलर आहे पायथनमध्ये, ज्यामध्ये फ्लास्क आणि जँगो हे दोन फ्रेमवर्क आहे. ओके, त्याला डी जँगो नका म्हणत जाऊ, कारण जँगो हे त्याचं ऍक्च्युअल नाव आहे. डी हा सायलेंट आहे. ओके, त्याला कोणी डी जँगो म्हणायचं नाही. इट्स अ जँगो फ्रेमवर्क. त्याचबरोबर सायबर सिक्युरिटीचे खूप सारे प्रोजेक्ट्स आहे जे आज पण मार्केटमध्ये रोल आउट होतात. ओके, पायथन इज ऑल्सो यूज फॉर टेस्टिंग विथ पायथन विथ सेलेनियम. तर टेस्टिंगमध्ये पण त्याचा यूज होतो. ओके, अँड वन मोर व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज दॅट यू कॅन डू अ वेब डेव्हलपमेंट इन पायथन. ओके, सो पायथनचे एरियाज खूप वास्ट आहे. पायथन फक्त एका ठिकाणी काम करत नाही, ते म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशन. सो करंटली पायथन मध्ये असं कोणतंही फीचर नाही जे मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये येईल, आणि ते येणार पण नाही ते लवकर. त्याचं रिझन असं की पायथनचा त्याच्यात स्कोपच नाही. ओके, ॲज सिम्पल एज दॅट. सो पायथन वॉज इन्व्हेंटेड बाय लेट मी जस्ट गो विथ अ स्पेल. येस, ते आपल्याकडे झालं पण. ठीक आहे. सो बेसिकली इफ आय एम नॉट रॉंग, ग्विडो वॅन रुसम हा बिचारा मेंबर आहे ज्याने पायथनचं इन्व्हेन्शन केलं होतं. नेदरलँडमध्ये ख्रिसमसला गेला होता आणि त्याने पायथन बनवून आणली. ओके. ठीक आहे, हा, तर यादी बनवलेली पायथन.
बेसिकली पायथनचं जे नाव आहे, ओके, सो हे सापावरून नाही आलेलं. सो त्याला एक ब्रिटिश कॉमेडी वेब सिरीज, सॉरी, ब्रिटिश कॉमेडी सिरीज होती. ओके, आय थिंक सो इट्स मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस. तुम्ही सर्च करा वेळ भेटला तर. मॉन्टी पायथन्स फ्लाइंग सर्कस असं नाव होतं त्याचं. त्या सिरीजमधून त्याने पायथन हा वर्ड घेतलाय. सो त्याची ती कॉमेडी सिरीज खूप आवडती होती. तिथून तो पायथन आलाय. सो इट्स नॉट अ साप. ओके, त्याला नंतर मग लोगो बिगो देण्यात आला. बट द बेजर वॉज द थिंग ओव्हर हिअर. 70 वर्षाचा आहे म्हणजे जिवंत आहे अजून. ओके, सो सी ही हॅव इन्व्हेंटेड पायथन. ओके, कन्सेप्ट खूप सिम्पल होता. सोपी लँग्वेज, हायर परफॉर्मन्स विथ अॅक्युरसी, एवढंच त्याचं इच्छा होती, जे ख्रिसमसमध्ये त्यांनी पूर्ण करता करता इन्व्हेंट केली. ओके, याने डेव्हलपमेंट स्टार्ट केली होती 1989ला पायथनची, आणि 1991 मध्ये पायथन फर्स्ट टाइम रिलीज केली. म्हणजे त्यांनी नियर अबाउट 3 वर्ष पायथनवरती काम केलं, लँग्वेजवरती. ओके, आणि त्यानंतर त्यांनी ती इन्व्हेंट केली. सो पायथन जर रन करायचे असेल तर बेसिकली तुम्हाला पायथनचा सेटअप हवा असतो. डायरेक्टली पायथन रन होत नाही. ओके, सो ऑन गुगल जस्ट सर्च फॉर पायथन and here you will see we have an official site for Python. ओके, इथून डाउनलोड सेक्शन मध्ये तुम्हाला पायथनचे वेगवेगळे रिलीजेस मिळतील. जे व्हर्जन आपण यूज करणार आहे पायथनचं ते लेटेस्ट आहे 3.14.5. तुमच्याकडे 3.12 जरी असलं, 11 असलं तरी चालतं, असा काही इश्यू नाही. 3.12 मिनिमम आहे, कारण माझ्यामध्ये प्रत्येकाकडे ते असेलच. तुम्ही जर पायथन इन्स्टॉल केला असेल जुनं तर. ओके, प्रोबॅबली. So 3.14.5 is a version which we are going to use it over here. Okay, for Python. So एकदा तुम्ही पायथन इन्स्टॉल केलं, विंडोज वरती तुम्ही विंडोजचा सेटअप डाउनलोड करा. मी मॅकमध्ये ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेलं आहे. ओके, इट्स अ बॅश कमांड बाय विच आय इन्स्टॉल. बट विंडोज वरती खूप सिम्पल आहे. EXE फाईल असेल त्याला तुम्ही डबल क्लिक करा. ऍक्सेप्ट अन ॲग्रीमेंट, जस्ट से नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट, फिनिश. Okay, that's it. So here we will also use a text editor that is called as Visual Studio Code. Okay, तर बेसिकली आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोड यूज करणार आहे, दॅट इज VS कोड. ओके, व्हिज्युअल स्टुडिओ वेगळा आहे आणि व्हिज्युअल स्टुडिओ कोड वेगळा आहे. त्यामुळे गुगलवरती जर का तुम्हाला हा टेक्स्ट एडिटर माहिती आहे का सर्वांना? माहिती आहे का? ओके, गुड. डोंट वरी, हा PHP चा कोड आहे, असा कोड नसतो पायथनचा. सो व्हॉट आय विल डू, जस्ट गिव्ह मी मिनिट, मी चार्जर घेऊन येतो. ओके, सो हा मला तुम्हाला एक थोडं क्लिअर करायचं आहे. सो पायथन, देन बेसिक, ॲडव्हान्स पायथन अँड SQL will go for near about 1 month. Okay, then we will start with NumPy and Pandas. Okay, and then we will move forward with AIML. आणि मग तुमचे व्हिज्युअलायझेशन्स वरती डेटा सायन्स जे मेंबर त्यांचं, सो तिथून पार्ट स्प्लिट होईल. सो बेसिकली NumPy पांडास पर्यंत आपण सर्व सोबतच राहू, नंतर मग स्प्लिटिंग होणार आहे. ठीक आहे, त्यावेळेस तुमची बॅच, जे AIML ची बॅच आहे, ओके, त्यांच्या शेड्यूल थोडा चेंज होऊ जाईल फक्त. ओके, दॅट्स इट. डेटा सायन्सची बॅच सेम राहील, हीच बॅच असेल. सो लेट्स क्रिएट अ फोल्डर. ओके, आता मी खूप ठिकाणी बघितलेलं आहे
मुलांना किंवा मुलींना व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये प्रोजेक्टच ओपन करता येत नाही. ओके, हा खूप कॉमन इश्यू आहे. त्याचं रिझन असं आहे की त्यांना फक्त फाईल ओपन करतात आणि रन करत असतात. तर बेसिकली मी जो वे सांगतो तो प्रत्येकाने इम्प्लिमेंट करायचा आहे. सो हिअर we will go with a folder. So let me just open this. हा, आता याचा सिनेरिओ बघूया. सपोज एक फोल्डर जर तुम्ही क्रिएट केलं, ओके, जस्ट यू नीड टू ओपन अ VS कोड. In VS Code, just go to the file. Okay, in that file, just say open a folder, and then go to specific path where the folder is located with. So जिथे तुमचा फोल्डर आहे तुम्हाला जस्ट तिथे जायचं आहे. In my case, it is under teaching, then code drift, and this is what our folder is. ओके, याला तुम्ही ओपन करा. मी सजेस्ट करेल, मी ते कॅपिटल केसमध्ये घेतलंय, बट आय विल सजेस्ट की जे पण तुम्ही प्रोजेक्ट किंवा जे पण फोल्डर क्रिएट कराल हे स्मॉल केसमध्ये क्रिएट करा. कसं करायचं हे स्मॉल केसमध्ये. त्यानंतर वी विल ऑल्सो इथे VS कोडमध्ये टर्मिनलचं ऑप्शन असतं, कमांड प्रॉम्प्ट. ओके, आता जर तुम्ही लिनक्स यूज करताय, लिनक्स किती लोकांना येते इथे ऑनलाईन मेंबर्स हात वरती करा. लिनक्स कोणाकोणाला येते? कोणाच येत नाही? व्हेरी गुड. भविष्य धोक्यात आहे आपलं, बट नो प्रॉब्लेम. सो जर तुम्ही विंडोजवरती असाल तर तुम्हाला CMD टाईप करावं लागेल. ओके, कमांड प्रॉम्प्ट ओपन करण्यासाठी. बट मी सजेस्ट करेन की VS कोडमध्ये इथे टर्मिनलवरती क्लिक करा अँड यू विल गेट अन ऑप्शन फॉर न्यू टर्मिनल. ओके, सो सर्वात फर्स्ट आपण इन्स्टॉलेशन ज्यावेळेस आपण पायथनचा कम्प्लीट करणार, मी त्याचा व्हिडिओ शेअर करेल पायथनचं इन्स्टॉलेशनचा विंडोजवरचा. तुम्ही सेम पॅटर्नमध्ये पायथनचं इन्स्टॉलेशन करा. ओके, जर नसेल तर. अँड VS कोड ऑल्सो यू विल इन्स्टॉल. मी या दोन्ही पण यांच्या लिंक शेअर करेल. सो प्लीज गो अँड इन्स्टॉल दिस वन व्हेरी ॲट द व्हेरी बिगिनिंग. ओके, सो यू जस्ट नीड टू सर्च, यू जस्ट नीड टू टाईप फॉर पायथॉन. आता जर तुम्ही मॅकवरती असाल तर तुम्हाला पायथन 3 द्यावं लागतं. ओके, आणि जर तुम्ही विंडोजवरती असाल तर तुम्हाला जस्ट पायथन टाईप करावं लागतं. सो आय विल जस्ट टाईप पायथन अँड देन यू जस्ट नीड टू राईट $वर्जन. ओके, जर तुमच्या टर्मिनलमध्ये ते पायथनचं व्हर्जन दिसलं ते कोणतं का असेल, इट डझंट मॅटर. पण जर व्हर्जन तुम्हाला दिसलं सपोज 3.12 3.11, याचा अर्थ असा आहे की तुमचं पायथन इन्स्टॉल आहे. ओके, इट्स ऍक्च्युअली इन्स्टॉल्ड होईल. सो you just need to write a Python 3 with a version name over there. So एकदा तुम्ही याला इम्प्लिमेंट केलं, ओके, it will go with around with this. So now let's create our very first Python file and let's run it. ओके, तर आता आपण सगळ्यात पहिला कोड लिहूया पायथनचा, जो सर्वांनाच आवडतो, हॅलो. वर्डच्या ऐवजी मी स्टुडंट बनेल. ओके, आणि असा कोणताच प्राणी नाही पृथ्वी तलावरती ज्याने हा कोड लिहिलेला नसतो. कोणत्या ना कोणत्या लँग्वेजमध्ये लिहिलेलंच असतं, ॲट लिस्ट डेव्हलपर जे असतील. सो वी विल क्रिएट अ व्हेरी फर्स्ट फाईल. ओके, आता बघा मी शॉर्टकट यूज करतोय Ctrl+V. याने राईट साईडचा जो तुमचा टूल बार आहे, ओके, तर तो टॉगल होतो. मी इथे टूल बारला थोडंसं वेगळ्या प्रकारे पोझिशनिंग केलेलं आहे. इथं राईट क्लिक कर जर केलं तर इथे ऍक्टिव्हिटी बार म्हणतात, ऍक्टिव्हिटी बार पोझिशन, तर मी याला टॉप केलेलं आहे. ओके, तुम्ही जर याला डिफॉल्ट केलं तर तो थोडा असा दिसतो, बट पर्सनली मला हा काही आवडत नाही, त्यामुळे मी याला इथे टॉपवर सेट करणार. ओके, अजून एक मी प्रत्येकाला सजेस्ट करेल की तुम्ही काही एक्सटेन्शन आहे जे मी सांगतो ते लिहून घ्या. ते एक्सटेन्शन इन्स्टॉल करा तुमच्या सिस्टीममध्ये. ओके, हा, ज्यांना माझ्यासारखा प्रॉब्लेम आहे स्पेलिंगचा त्यांनी स्पेल चेक, कोड स्पेल चेक नावाचं एक्सटेन्शन इन्स्टॉल करा. माझ्या स्पेलिंगच्या मिस्टेक होतात. कोड स्पेल चेकर. ओके, डॉकर आता इन्स्टॉल नका करू प्लीज.
त्यानंतर draw.io इंटिग्रेशन हे पण एक्सटेन्शन इन्स्टॉल करा. कारण मी काही चार्ट्स इथे काढेल. हा कोड तुम्हाला भेटल्यानंतर तो चार्ट जर बघायचा असेल तर तुम्हाला हे एक्सटेन्शन हवंय. ओके. त्यानंतर प्रीटियर कोड फॉर्मॅटर हे इन्स्टॉल करा. त्यानंतर पायथनच्या सजेशनसाठी हे चार पॅकेजेस आहेत. ओके. फॉर ऑटो कम्प्लिशन, एरर डिटेक्शन, पायथन बग आणि एन्व्हायरमेंट सेटअप हे चारही पण इन्स्टॉल करून घ्या. असं इन्स्टॉल केलं तर लिहिलं नाही तरी चालेल. ओके. येस, ऑनलाईन मेंबर्स हे इन्स्टॉल करा. सॉरी, हे नोट डाऊन करा प्लीज. ओके. येस, आय थिंक सो इथपर्यंत क्लिअर. नो प्रॉब्लेम. ओके. ओके. So we will create our very first file, okay, in our folder. So इथे मी म्हणेल intro.py. ओके. तर बेसिकली py काय आहे? इट्स एन पायथन एक्सटेन्शन. इट्स एन पायथन एक्सटेन्शन. सो तुम्हाला जेव्हा पण पायथनचा कोड करायचा असेल तर तुम्ही एक्सटेन्शन काय यूज कराल? py. ओके, प्लीज मेन्शन दॅट. सो द एक्सटेन्शन फॉर पायथन फाईल इज .py. हे मी विचारेल तेव्हा इकडे तिकडे बघू नका. पटकन नोटबुक मध्ये आलं पाहिजे. आणि रिव्हर्स लिहू नका मॅडम, हे पाप आहे. हा, व्हेरी गुड. पहिल्या लाईन पासून लिहा किंवा मधून लिहा, पण मागून पुढे लिहू नका. हे आपल्याला भेळपत्ता खायला वापरायचे नाही कागदानंतर. हे नोट्स आहे. मध्ये अर्धी जरी केली तरी चालेल नोटबुक. ओके. सो नाव हियर वी विल राईट आवर व्हेरी फर्स्ट कोड. ओके. सो सी, जेव्हा पण तुम्हाला पायथन मध्ये कोणताही कंटेंट प्रिंट करायचा आहे, सो त्यासाठी आपण एक स्पेशल फंक्शन यूज करतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रिंट. ओके. आणि या प्रिंटला तुम्ही राऊंड ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिकली जर नंबर पास करायचे असेल, वी गिव्ह अ नंबर्स. ओके. यू डोंट नीड टू प्रोव्हाइड एनी सेमिकोलन फॉर पायथन. दॅट इज अ गुड थिंग. म्हणजे खूप मोठा आळस असतो तो आपला रिलीज झालेला आहे. सेमिकोलनची आवश्यकता नाही. ठीक आहे. लेट सेव्ह दिस. अँड नाव इफ आय वॉन्ट टू रन दिस फाईल, जस्ट आय विल टाईप पायथन फ्री स्पेस. तुम्ही पायथन यूज करा जर विंडोज मध्ये असाल तर. अँड देन आय विल जस्ट से intro.py. Okay, just you can run it. Also, we have one option on the very top इथे. सो मी जर म्हटलो रन पायथन फाईल तर ती इथून पण रन होते. ओके. इट कॅन रन फ्रॉम दिस लोकेशन ऑल्सो. बट मी सजेस्ट करेन की मॅन्युअली टाईप करा, सो दॅट तुम्हाला थोडी सवय पडेल. ओके. वन मोर थिंग इज दॅट इफ आय ट्राय टू गिव्ह सम मोर डेटा. ओके, मी इथे हे ऑटो सजेशन सध्या बंद करेल. सो लेट से मला अजून काही वेगळं प्रिंट करायचंय. ओके. सो लेट से मला काही स्ट्रिंग प्रिंट करायची. सो जर मी असं एबीसी टाईप जर केलं, and if I try to save it, and if I try to run it, you will see that it will give us an error. It will give us an error. तुम्ही केअरफुली बघा आउटपुट कसं आलं बघा. स्टार्टिंगला जे आपण प्रिंट केलं होतं, ओके, तर या केसमध्ये
हा कोड तुमचा ॲज इट इज रन झाला. बट त्यानंतर जो तुम्ही नेक्स्ट पार्ट यूज केला, जिथे ऍक्च्युअल एरर होता, तो एरर तुमचा तिथे प्रिंट झाला. सो याचा अर्थ काय की इथे तुमचा जे प्रिव्हियस आउटपुट होतं ते रन झालं आणि त्याच्यानंतर एरर आला. आय विल डू वन मोर थिंग. लेट्स यूज राउंड ब्रॅकेट, लेट्स सेव्ह इट अँड लेट्स रन इट. नाव दिस टाइम यू विल सी दॅट की हा कोड डायरेक्टली एरर थ्रो केला आहे. काय थ्रो केला याने? एरर थ्रो केला. या दोन्हीमध्ये काय फरक आहे? बेसिकली जेव्हा पायथन मध्ये तुम्ही सिंटॅक्स्टिकली एरर जनरेट करता, तर इंटरप्रिटर प्री कंपायलेशन नावाचा एक कन्सेप्ट इम्प्लिमेंट करतात. प्री कंपायलेशन म्हणजे काय? रन करण्याच्या आधी सिंटॅक्सचा तर काही इश्यू नाहीये ना, हे चेक करतात. आता तुम्ही म्हणाल की इथे पण सिंटॅक्सचा पार्ट आहे, तर आन्सर नाही. इथे काय होतं, एबीसी तो असा विचार करतो की एबीसी व्हेरिएबल असू शकतो. एबीसी काय असेल, व्हेरिएबल असू शकतोय असा त्यांनी विचार केला. म्हणून आपल्याला इथे पहिला कोड रन झाला, नंतरचा कोड आला. म्हणजे हा झाला एक लॉजिकल एरर टाईप आहे. हा तुमच्या सिंटॅक्टिकल एररच, बट ऍज पर पायथन लॉजिक त्यांनी असा विचार केला की हा जो एबीसी होता ना, सिंटॅक्स तर बरोबर आहे, पण एबीसी हा व्हेरिएबल असू शकतोय, याला मेमरी असू शकते, आणि ते कन्सिडर करून त्यांनी लाईन नंबर फर्स्ट रन केली होती. तर मला सांगा, इंटरप्रिटर कंपायलेशन करत नाही का? करतो, पण तो प्री कंपायलेशन असतं. ओके, तर लक्षात घ्या, प्री कंपायलेशनच्या वेळेस सिंटॅक्स एरर जर असेल तर कोड रन होत नाही. ओके, हे कोणी सांगत नाही, त्यामुळे लक्षात ठेवा. जेव्हा जेव्हा तुम्ही कोड कराल, तुमच्या माइंडमध्ये फिक्स हवंय, जर कोड पूर्ण रन झाला, समजायचं कुठेतरी लॉजिकल एरर. जर कोड मध्येच बंद पडला, तुम्ही म्हणता अरे मी तर पुरा कोड लिहिला, सिंटॅक्स एरर. ओके, आता सिंटॅक्स त्यांनी चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे की कुठेतरी राऊंड वॉज नेव्हर क्लोज्ड. ओके, तर एररचा इश्यू सांगितलेला आहे की सिंटॅक्स एरर आहे, आणि ते पण सांगितलेलं आहे की नेम एबीसी इज नॉट डिफाईन. बघा, मी जे सांगितलं की त्यांनी असा विचार केला की एबीसीला कुठेतरी मेमरी, पण तो कुठे डिफाईन नाही, तर आपल्याला तो एरर आला. एरर वाचून त्याला सॉल्व्ह करणं ही एक कला आहे डेव्हलपरची, आणि ती तुम्हाला आली पाहिजे. हा, बाकी तुमचा बेस्ट फ्रेंड चॅट जीपीटी बसलेला आहे तुम्हाला सॉल्व्ह करायला, तो 12 महिने तुमच्या सोबतच आहे, पण तुम्ही कोड प्रॉपरली करा. इज दॅट क्लिअर? येस, ऑनलाईन पीपल्स, इथपर्यंत क्लिअर सर्व? येस गाईज, दीपाली, प्राजक्ता, क्लिअर आहे इथपर्यंत? येस, जे ऑनलाईन मेंबर्स आहे ते, इथपर्यंत कन्सेप्ट क्लिअर आहे का? बोलले नाही तर अटेंडन्स लावणार नाही. ऑफलाईन मेंबर इथपर्यंत क्लिअर आहे? ओके, ओके, सॉरी, त्यांना अनम्यूट नाही करता येत. येस, इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? तुम्ही अनम्यूट करू शकता आता. यस सर. ओके, ग्रेट. सो जर येस सर. येस, तुमच्या माइंडमध्ये जर काही क्वेश्चन असेल तर प्लीज हँड रेज करा. ओके, कारण मी म्यूट टू ऑल सेट केलेलं आहे. त्याचं रिझन असं आहे की मध्येच घरचा कोणाचा पण आवाज येतो, सांगता येत नाही, भांडे पण पडू शकतात. ओके, सो त्यामुळे मी आवाज बंद करून ठेवले. तुम्ही तुमची हँड रेज करू शकता, डोंट वरी. ओके, या, सो वी विल गिव्ह राऊंड ब्रॅकेट. तर आता जर तुम्ही नंबर जर नसेल, ओके, आणि जर कॅरेक्टर नंबर किंवा स्पेशल सिम्बलचं कॉम्बिनेशन असेल, तर अशा केसमध्ये पायथन मध्ये तुम्ही डबल कोट यूज करू शकता. ओके, किंवा अशा केसमध्ये तुम्ही सिंगल कोट यूज करू शकताय, किंवा अशा केसमध्ये तुम्ही ट्रिपल कोट यूज करू शकताय. समजलं? सो इफ इट इज अ नंबर, you can write it anyway, there is no problem in it. But if it is a string or it is a character apart from number, okay, तर त्या केसमध्ये म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स प्लस नंबर्स प्लस सिम्बॉल्स, अशा केसमध्ये पायथन मध्ये तुम्ही 3 वेज यूज करू शकता. आयदर यू कॅन यूज डबल कोट, जस्ट आय विल राईट हॅलो,
or either you can use single quote. Okay, simple and sober. Let's save it and let's run it. You will see your code is running successfully. आता हा जो प्रिंट असतो यामध्ये तुम्ही कोमा देऊन अजून पण व्हॅल्यूज इनपुट देऊ शकताय. ओके, सो यू कॅन जस्ट गिव्ह अ व्हॅल्यू विथ अ कोमा सेपरेशन. या दोन्हीमध्ये फरक असा आहे, जर कोमा सेपरेशन असेल तर ती एकाच लाईनवर प्रिंट करतं आणि जर तुम्ही प्रिंट यूज केला तर ते न्यू लाईन वरती प्रिंट. जर तुम्ही कोमा दिला तर कसा रन होईल तो, एक्झिक्युशन कसं दिसेल, एक्झिक्युशन एकाच लाईन मध्ये दिसेल. आणि जर प्रिंट यूज केला तर एक्झिक्युशन कसं दिसेल, लाईन बाय लाईन दिसेल. Okay, that is how the thing is over here. Okay, now we will create one more file that is called as a var.py, and let's understand that how to declare a variable. So आता मला सांगा की व्हेरिएबल्स म्हणजे काय. येस, ऑनलाईन, येस, जे ऑनलाईन आहे मी अनम्यूट करतोय. यू कॅन ऑल्सो स्पीक. ओके, हा प्लीज. Yes, so what is the definition of variable? मॅडम सांगा. नाही एवढं घाबरू नका बेटा. अरे साधं आहे, व्हेरिएबल्स म्हणजे काय, हा, व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी. ओके, जसं घरामध्ये साखर जर असेल तर ती किचन मध्ये अशीच डेप करून आपण ठेवत नाही. डीमार्टला तर तो मस्त कंटेनर घेऊन येतो 90 रुपयाचा. तर बेसिकली त्यामध्ये आपण डेटा स्टोअर करतो. ओके, साखर सपोज शुगर. सो जर तुम्हाला डेटा स्टोअर करायचा असेल तर कंटेनर लागतो. काय लागतो, कंटेनर. पण तो कंटेनर टेम्पररी असणार आहे. काय असेल तो कंटेनर, टेम्पररी. So basically, if you want to store a data in a programming language, we need a container, and that container is called as a variable. आलं लक्षात, त्या कंटेनरला काय म्हणतात, व्हेरिएबल्स म्हणतात. आणि त्या कंटेनरमध्ये म्हणजे त्या व्हेरिएबलमध्ये जे स्टोअर होतं त्याला म्हणतात व्हॅल्यू. काय म्हणतात त्याला, व्हॅल्यू. सो व्हेरिएबल आणि व्हॅल्यू याच्यामध्ये फरक आहे. व्हेरिएबल हा कंटेनर असतो आणि व्हॅल्यू त्या कंटेनरमध्ये स्टोअर असते. कंटेनरचा डेटा टेम्पररी असतो. कसा असतो कंटेनरचा डेटा, टेम्पररी. सो तुम्ही जेव्हा जेव्हा पण कोड कराल तर तो डेटा प्रत्येक वेळेस नवीन वेने रिफ्रेश होत असतो, म्हणजे डेटा प्रत्येक वेळेस असाइन होत असतो. ओके, सो हाऊ टू डिक्लेअर अ व्हेरिएबल, लेट्स डिस्कस इट. So just I will say variables. Okay, afterwards we will write that comments. So जर मला व्हेरिएबल डिक्लेअर करायचं आहे, लेट्स आय विल यूज नेम. ओके, सो you need to write your variables name and then given equal to नाही म्हणते याला, असाइन ऑपरेटर. या आपल्या गावठी भाषेत आपण इक्वल टूच म्हणतो, बट टेक्निकली तो असाइन कीवर्ड आहे. पुढे चालू आपण असाइनमेंट ऑपरेटर बघणार आहे. ओके, आता करंटली तुम्ही इक्वल टूच म्हणा कारण तुमच्या ब्रेनला ती सवय आहे. सो देन वी विल यूज दॅट असाइन ऑपरेटर अँड देन वी विल यूज अ व्हॅल्यू लाईक अनिकेत. ओके, मग ही जी व्हॅल्यू आहे जर सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर असेल तर बेसिकली आपण डबल कोट यूज करणार. जसं अनिकेत, अनिकेत हा जो वर्ड हा कसा आहे, सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर झाला, राईट. त्याचबरोबर लेट से मला इथे अजून एक व्हेरिएबल द्यायचा आहे. तुम्ही जर केअरफुली बघितलं, व्हेरिएबलची जी स्टार्टिंग आहे ती मी कशाने केली आहे, कॅरेक्टरने. कशाने केली आहे, कॅरेक्टरने. ओके, त्याचबरोबर आपण व्हेरिएबल असं पण देऊ शकतो, मी असं म्हणेल वॅर 1 2 3 आणि इथे अजून एक व्हॅल्यू, सपोज मी माझं नेम लिहितोय दीपक कुमार. त्याचबरोबर व्हेरिएबल तुम्ही असं पण लिहू शकताय, अंडरस्कोर वॅर. ओके, और अंडरस्कोर वॅर 1 2 3 किंवा असं पण देऊ शकता अंडरस्कोर 1 2 3 वॅर.
ओके. तर हे जे तिन्ही पण वेज जे मी तुम्हाला सांगितले, इथे पण मी एक नेम घेतोय, सपोज सूरज. then we will give one more name like Neha, and we will give one more name like say Sandeep. सो जर तुम्ही केअरफुली बघितलं तर हे जे व्हेरिएबल्स आपण यूज करतोय, ओके, हे जे व्हेरिएबल्स आपण यूज करतोय, प्रत्येक व्हेरिएबलची स्टार्टिंग आयदर बाय कॅरेक्टर होती किंवा बाय अंडरस्कोर होती. बट जर व्हेरिएबल आपण नंबरने स्टार्ट केला तर तो ऍक्सेप्टेबल नाही. तर पायथन मध्ये व्हेरिएबलचं जे डिक्लेरेशन असतं त्याची स्टार्टिंग तुम्हाला मिनिमम एका कॅरेक्टरने करावी लागते किंवा अंडरस्कोरने करावी लागते. हे मॅन्डेटरी, इट्स कंपल्सरी. क्लिअर इथपर्यंत? व्हेरी गुड. ओके, सो लेट्स प्रिंट दिस वन. सो मी इथे बदल प्रिंट, and then we will write variable, okay, comma var 1 2 3 comma underscore var. Okay, let's save this and let's try to execute it. You will see it is just I will change the file name. फाईलचं नाव काय आपल्या var.py, and you will see that इथे हे सर्व प्रिंट झालेले आहे. काय झाले? इथे सर्व प्रिंट झाले. ओके, मी याला जस्ट पॅनल राईट साईडला मूव्ह करू आपण, सो दॅट एक्झिक्युशन खूप सिंपल दिसेल. ओके, and let's clear this. So you will see it will give me an output that is Aniket, Deepak Kumar and Suraj. Okay. आता व्हेरिएबल मध्ये तुम्ही नंबर पण स्टोअर करू शकता. ओके, सो लाईक आय कॅन स्टोअर हिअर, लाईक एक व्हेरिएबल घेऊया. आता बघा, व्हेरिएबल डिक्लेरेशनचे अजून दोन वेगळे टाईप आहे. तुम्ही जर दोन वर्ड असेल, सपोज रोल खायचा नाही, नंबर, ओके, तुम्ही असा पण देऊ शकताय किंवा रोल अंडरस्कोर नंबर, किंवा व्हेरिएबल असं पण लिहू शकता, रोल नंबर और रोल नंबर और रोल नंबर असं पण देऊ शकता. बट इट इज नॉट सजेस्टेड टू गिव्ह ऑल ॲज अ कॅपिटल केस लेटर्स. का? कारण पुढे चालून आपण काही स्पेशल लेटर्स बघणार आहे, कीवर्ड्स बघणार, ते बेसिकली आपल्याला कॅपिटलमध्ये लागणार. इट इज सजेस्टेड दॅट की जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा तेव्हा व्हेरिएबल हा यापैकी कोणत्याही एका वेने तुम्ही डिक्लेअर करा. दिस इज कॉल्ड ॲज अ कॅमल केस. ओके, दिस इज बेसिकली कॉल्ड एज अ स्नेक केस किंवा अंडरस्कोर बेस. ओके, इथे याला पास्कल केस विथ स्नेक म्हणतात, आणि ही झाली पास्कल केस. पास्कल म्हणजे काय? पहिला लेटर कॅपिटल. तर एक व्हेरिएबल डिक्लेअर करण्याचे वेगवेगळ्या वेज आहे आपल्याकडे. जर एकापेक्षा जास्त वर्ड असेल तर दोन वाक्यांच्या मध्ये तुम्ही अंडरस्कोर देऊ शकताय, किंवा दुसरा जो वर्ड आहे त्याचं फर्स्ट लेटर कॅपिटल देऊ शकताय. इथपर्यंत क्लिअर आहे? हे जास्त बेसिक होत आहे का? का अजून फास्ट सांगू? नाही ना? बरोबर चाललंय ना? व्हेरी गुड. कारण नंतर तुम्हाला एरर नाही आली पाहिजे. दॅट इज व्हॉट माय कन्सर्न इज. ओके, ग्रेट. सो हिअर वी विल टेक अ 2 minutes ऑफ ब्रेक. तुम्ही पाणी वगैरे भिजत पिऊ शकताय, अँड देन वी विल कंटिन्यू विथ द रिमेनिंग पार्ट. तर 1:30 वाजेपर्यंत आपलं लेक्चर असेल. सो लेट्स हॅव ब्रेक. Okay, so now let's discuss regarding some more things about variables. सो एखादा व्हेरिएबल जर तुम्हाला डिक्लेअर करायचा असेल, ओके, तर आपण त्याच्या वेज बघितलेल्या आहे. दीज आर द वेज टू डिक्लेअर वन व्हेरिएबल. ओके, लेट्स क्रिएट वन मोर फाईल, more -var.py. तर बघा, आता फाईलचं नेम क्रिएट करता मी मध्ये हायफन पण देऊ शकतोय किंवा तुम्ही अंडरस्कोर पण देऊ शकता. द बेस्ट वे विच आय प्रेफर्ड इज टू गिव्ह अ डॅश इन बिटवीन देम. ओके, सो नाउ लेट्स सी हाऊ मोर वी कॅन क्रिएट अ व्हेरिएबल. सो एखादा व्हेरिएबल, सपोज मला एक स्टुडंटची डिटेल पास करायची. ओके, सो आय कॅन जस्ट राईट लाईक स्टुडंट नेम, like Deepak Kumar. Okay, then let's say I just want to write some more details about student, like say roll number. So I will write like say
46 जो माझा 10वीचा होता. आफ्टर दॅट द नेक्स्ट विल बी I can just say is present. Okay, and here we will just use true. Now see, whenever you are using a Python language, okay, इथे true आणि false are reserved keywords, and basically they are noted as first letter capital. Okay, so इथे जो स्टुडंट दिलेला आहे बेसिकली इट्स अ स्ट्रिंग. काय म्हणतो आपण याला? इट्स अ स्ट्रिंग. Then the next is roll number, which is actually going to be an integer for us. Okay. Then we have is present, which is going to be a Boolean value for us. Okay. Simple and sober. सो व्हेरिएबल डिक्लेअर करण्याच्या एक काही अजून पण वेज आहे जे आपण बघूया. आता मी जस्ट तुम्हाला हे वेगळे टाईप सांगितले, बट लेट से इथे मला इथे एक व्हॅल्यू द्यायची आहे, लाईक से मोबाईल नंबर. ओके, अँड लेट से दिस इज व्हॉट माय मोबाईल नंबर इज, अँड जस्ट आय वॉन्ट टू ऍड वन मोर व्हेरिएबल लाईक पी मोबाईल. हिअर ऑल्सो आय जस्ट वॉन्ट टू ऍड द सेम नंबर बिकॉज माझा एकच नंबर आहे पॅरेंटचा आणि स्टुडंटचा. ओके, मग अशा केसमध्ये जर व्हॅल्यू सेम असतील, यू कॅन यूज अ शॉर्टकट दॅट इज इन दिस वे. ओके, जेव्हा तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर करता तेव्हा तुम्ही काय करू शकताय, यू कॅन जस्ट गिव्ह अ व्हेरिएबल नेम, अगेन वन मोर व्हेरिएबल नेम, अँड यू कॅन डायरेक्टली असाइन अ व्हॅल्यू. तर या दोन्ही पण व्हेरिएबलला एकच व्हॅल्यू असाइन होते. कोणती व्हॅल्यू असाइन झाली आता? हा मोबाईल नंबर. ओके, क्लिअर आहे? हा सिंटॅक्स लिहून घ्या. हा, येस. प्रिंट करताना फक्त तुम्ही मोबाईल जरी कॉल केला तर तेवढंच एक कॉल. ओके, सो जस्ट मी ते प्रिंट करेल पायथॉन. ओके, पायथॉन 3 स्पेस मोर. तो एकच प्रिंट करेल, फक्त हे डिक्लेरेशनचा वे. अजून एक वे असतो. सपोज, थोडं लक्ष द्या मग लिहा. सपोज माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे. ओके, प्रोडक्टचे डिटेल्स जसं प्रोडक्ट आहे लॅपटॉप. प्रोडक्ट काय? लॅपटॉप. ओके, अँड लेट से आय हॅव अ प्राइस ऑफ इट. माझ्याकडे प्राइस सपोज 42,000 रुपीज. ओके, अँड जस्ट आय विल से अ ब्रँड विल बी लाईक से डेल. सो इथे जेव्हा आपण ह्या डिटेल्स असे लिहितोय, याला एक शॉर्ट अजून एक वे. सो व्हॉट आय कॅन डू, इन्स्टेड ऑफ रायटिंग इट लाईक दिस, आय कॅन राईट इट लाईक दिस ऑल्सो. प्राइस कॉमा सॉरी प्रोडक्ट कॉमा प्राइस कॉमा ब्रँड. आणि इथे मी याच्या व्हॅल्यू कॉमा सेपरेशन मध्ये देऊ शकतो. सपोज 42,000 रुपीज अँड डेल. ओके, सो नाव सी दिस प्राइस इज हिअर, ब्रँड इज हिअर. पहिली व्हॅल्यू जी असेल ती प्रोडक्टला, दुसरी व्हॅल्यू जी असेल ती प्राइस, आणि तिसरी व्हॅल्यू कशाला असेल? येस. सो आता इथे जर का मी कॉमा प्रोडक्ट प्रिंट जर केलं, सो आय विल ओनली गेट अन आउटपुट फॉर प्रोडक्ट. दिसतंय का लॅपटॉप आउटपुट मध्ये? बघा इथे, राईट. सपोज मी इथे प्रिंट मध्ये
ब्रँड ऍड केलं किंवा पास केलं, ऍड नाही केलं, पास केलं, in that case you will see it will give me output as a del. Output as a del. And this is something what we need when it comes to a Python. So Python मध्ये व्हेरिएबल डिक्लेरेशनच्या टाईप आपण बघितल्या, कोणत्या वे मध्ये डिक्लेरेशन करू शकतो हे वेज पण बघितले. ओके, सो दीज आर द टू शॉर्टकट वेज हाऊ यू कॅन डिक्लेअर अ व्हेरिएबल्स इन पायथन. ओके, हे क्लिअर सर्वांना इथपर्यंत? ओके, आता सपोज एक नवीन फाईल मी क्रिएट करेल, दॅट विल बी type.py. सो बेसिकली जेव्हा आपण पायथन मध्ये डेव्हलपमेंट करतो तेव्हा वेगवेगळे डेटा टाईप यूज करतो. ओके, सो बेसिकली डेटा टाईप काय असतात? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ डेटा टाईप? सो बेसिकली डेटा टाईप डिफाइन्स द नेचर ऑफ व्हेरिएबल, की तो व्हेरिएबल कोणत्या नेचरचा आहे. हियर नेचर मीन्स इट्स अ स्ट्रिंग or integer or a floating value or a boolean, okay, or a null. सो बेसिकली जेव्हा जेव्हा आपण पायथन मध्ये डेव्हलपमेंट करतो तेव्हा आपण वेगवेगळ्या डेटा टाईपने डेटा स्टोअर करतो. फॉर एन एक्झाम्पल, सपोज एका स्पेसिफिक कंपनीचा मला पोर्टफोलिओ हवा आहे. ओके, सो इथे मी असं म्हणू शकतो की कंपनी नेम, ओके, सो कंपनी नेम आपण देऊया फॉर एन एक्झाम्पल TCS. ओके, सो एस्टॅब्लिशमेंट डेट, EST डेट, सो डेट आपण देऊया, सो इयर म्हणूया. ओके, और टोटल इयर्स. ओके, तर इथे टोटल इयर आपण देऊ शकतोय फॉर एन एक्झाम्पल 10.5, म्हणजे 10 वर्ष आणि 5 महिने असं देऊ शकतो ना आपण, राईट. त्याचबरोबर असं म्हणू शकतो लाईक से टोटल एम्प्लॉई काउंट, मी असं म्हणू शकतो की लाईक से 50,000 एम्प्लॉईज आहे TCS, राईट. इज ओपनिंग अवेलेबल. ओके, तर यामध्ये आपण असं देऊ शकतोय की ट्रू, येस ऑर नो. तर येस ऑर नो करण्यापेक्षा आपण काय देऊ शकतोय, ट्रू ऑर फॉल्स. सो ओपनिंग आहे का यामध्ये? ओके, नो प्रॉब्लेम. सो वी कॅन गिव्ह अ व्हॅल्यू ॲज ट्रू अँड फॉल्स. तर बेसिकली पायथन मध्ये तुम्ही वेगवेगळ्या टाईपने डेटा स्टोअर करू शकता. सो देर आर कॉमनली 5 डिफरंट डेटा टाइप्स विच वी कॅन यूज टू स्टोअर अ डेटा इन पायथन. तुम्ही लिहून घेऊ शकताय. द व्हेरी फर्स्ट वी हॅव सीन इज स्ट्रिंग. ओके, सो द व्हेरी फर्स्ट डेटा टाइप इज स्ट्रिंग. त्यानंतर इंटिजर. इंटिजर म्हणजे काय बरं? न्यूमरिकल. मग फ्लोट म्हणजे काय? अल्फाबेटिक. बेसिकली इफ अ नंबर इज साइन और अनसाइन, म्हणजे मायनस प्लस असेल किंवा तो 0 असेल अँड इट्स अ होल नंबर, तेव्हा त्याला इंटिजर म्हणतात. म्हणजे त्या व्हॅल्यूला फ्रॅक्शन नसते, अशाला काय म्हणतात? इंटिजर. ती निगेटिव्ह पॉझिटिव्ह काही असू शकते, 0 पण असू शकते, बट इट विल बी नॉट लाईक से 1.5 और 0.1. ती 0च असेल, -1 असेल किंवा +1 असेल, त्याला काय म्हणतात? बेसिकली इंटिजर म्हणतात. त्यानंतर असते फ्लोटिंग व्हॅल्यूज. फ्लोटिंग व्हॅल्यूज म्हणजे ज्यांना डेसिमल व्हॅल्यूज असते. जसं 5/2 काय आउटपुट? 2.5. 5चा अर्थ 2.5, बेसिकली 2.5. सो ही काय झाली व्हॅल्यू? फ्लोटिंग व्हॅल्यू. ओके, इट्स अ फ्लोटिंग व्हॅल्यू. त्यानंतर एक असते बुलियन व्हॅल्यू. बेसिकली ही व्हॅल्यू अशी असते जी डिसिजन सांगते. ओके, इन केस ऑफ येस ऑर नो. पण त्याला प्रोग्रामॅटिकल भाषेमध्ये ट्रू ऑर फॉल्स म्हणतात. ओके, ट्रू म्हणजे येस, फॉल्स म्हणजे नो.
तर याला बुलियन व्हॅल्यूज म्हणतात. ओके, अँड द लास्ट विच वी हॅव, ओके, वन ऑफ देम इज कॉल्ड द कॉम्प्लेक्स, जी पुढे चालून आपण डिस्कस करणार आहे. जेव्हा आपण व्हेक्टर्स बघणार आहे, ओके, लाईक 2+3j, तर ही कॉम्प्लेक्स व्हेरिएबल येतो. ओके, जिथं जे किंवा एक्सची व्हॅल्यू डिफाईन असते. व्हेक्टर्समध्ये आपण ते डिस्कस करणार आहे. सो इट्स कॉल्ड एज अ कॉम्प्लेक्स डेटा टाईप. ओके, सो कॉमन 5 टाईपचे डेटा टाईप्स आहेत. फर्स्ट इज स्ट्रिंग, इंटिजर, फ्लोटिंग व्हॅल्यू, बुलियन, अँड देन कॉम्प्लेक्स. ओके, कॉम्प्लेक्स. तर इथे लाईट नाही, त्यामुळे मला पुढचा टॉपिक नाही घेता येणार. आपल्याकडे 5 मिनिटं होते अजून, बट एनिवे, नो प्रॉब्लेम. So basically, a Python is a programming language which uses an interpreter for its execution. Okay, this is one of the programming language which is very vastly used for processing of data. Okay, this language has data types like string, integer, float, boolean, and complex. Okay, to declare a variable in Python, you just need to write a variable name, give an assign operator, and then give a value for it. तुम्ही व्हॅल्यू कोणत्याही टाईपमध्ये देऊ शकताय. फक्त कंडिशन अशी आहे, जर तो नंबर असेल तर डबल कोट नाही दिला तर चालतं. बट जर ते सिक्वेन्स ऑफ कॅरेक्टर किंवा सिम्बॉल्स असेल, अशा केसमध्ये तुम्हाला डबल कोट देणं मॅन्डेट आहे. स्ट्रिंग जी असते ती डबल कोटमध्ये असते, ती तुम्ही डबल कोट, सिंगल कोट किंवा ट्रिपल कोटमध्ये देऊ शकता. ओके, and that's it. That is what we have just seen till now regarding the Python. आता पुढच्या सेशनमध्ये आपण हे बघणार की पायथन मध्ये डेटा टाईप कसा चेक करायचा. ओके, आणि त्यानंतर आपण इनपुट ऑपरेशन बघणार आहे. सपोज मला 2 नंबरची ऍडिशन करायची, मग आपण युजरकडून 2 नंबर घेणार आणि त्याची ऍडिशन परफॉर्म करून बघणार. ओके, अँड देन वी विल मूव्ह फॉरवर्ड विथ द टॉपिक्स दॅट इज कॉल्ड द ऑपरेटर्स इन पायथन. ओके, आजचं लेक्चर समजलंय प्रत्येकाला? कोणाला काही क्वेश्चन आहे आजच्या लेक्चरमध्ये? नो. सो तुमच्या ग्रुपवरती मी पायथनची नोट ऍड करेल आजची, डे 1ची. ओके, सगळ्यांच्या ग्रुपवर असेल. सो तुम्ही ती नोट जे, कारण की आता LMS नाही सध्या, सो आजचं लेक्चरची मी नोट आजच देऊन टाकली ग्रुपवरती. तर तुम्ही काय करा, त्या नोट्स बघा एकदा. ओके, इव्हिनिंगला मी अपलोड करेल सर्व लेक्चर झाल्यानंतर. ठीक आहे? येस येस, ऑनलाईन मेंबर्स, इफ यू हॅव एनी क्वेश्चन प्लीज आस्क. पळून जाऊ नका, अजून अटेंडन्स घ्यायची. Yes. Any question, any query? You can unmute yourself, guys. Online member समजताय का लेक्चर? लेक्चर समजलंय का? You can unmute. SND चे मुलं आहे इथे? संजयचे, येवल्याचे, MIT, रोटेगावचे, व्हेरी गुड, सगळे. पेन मिळेल. ओके, सो मी अटेंडन्स घेतोय. नाव चुकलं तर हाच नका, फक्त सांगा की चुकलंय म्हणून. ठीक आहे, कारण मला नावाचा थोडा इश्यू आहे. ओके, ललिता काल प्रेझेंट होते. ओके, वैष्णवी गायकवाड, मी दोन्ही अटेंडन्स सोबत लावतोय. ओके, सो आय एम कन्सिडरिंग यू एज अ प्रेझेंट. शीतल, हे SND चे स्टुडंट आहे सगळे. पूनम, दिव्या, स्नेहा, ओके, प्रतिभा, निकिता, वैष्णवी, धांगे, धांगे काय? येस, वैष्णवी. ऑनलाईन असतील तर ऑनलाईन वरती येस म्हणा, आणि मग माईक म्यूट करा. वैष्णवी, कीर्ती गाडे,
तेजस्विनी, Present, sir. सोनू, तेजस्विनी, Present, sir. सोनवणे, गायत्री, ऑनलाईन. ओके, आता संजीवनीची मुलं. शाह साईश, कोण आहे? परत साईश. कशी नाव आहे रे, भीती वाटायला लागली मला. एक तर बोबडीच वळते. धनश्री, भक्ती, सिद्धी, साक्षी, कार्तिकी. जास्त स्ट्रिक्ट वाटतं, सांगावं लागेल मला पाटील सरांना. चला, MIT येवला, सोनवणे रोहित. तू एकच आहे का ऑफलाईन विषय बॅचमध्ये? बाकी सगळे ऑनलाईन. गुड, तू नको पळून जाऊ. सायली, MIT येवला, सायली. ओके. अपेक्षा, गरुड अपेक्षा. Present, sir. Present, sir. दीपाली बोडके. ओके, गरुड अपेक्षा डबल झालेलं आहे का? ठीक. स्वरूपा. ओके. ओमकार, प्रेझेंट सर. काजल, MIT रोटेगाव आहे आता. काजल, आता सर्व MIT रोटेगाव आहे. श्रुतिका. ओके. निताली. असे नाव आहे मॅडम, हे वाईट नाही आहे पण लई डेंजर आहे ना. हे नाव बघा बरं, किती सोपं आहे. पायल. व्हेरी गुड. आपल्याला हेच नाव लागत होतं, पायल. Present, sir. ओके, Present. प्रेझेंट. आशना, रुपाली, रुपाली गायकवाड. प्राची, प्राची. ओके. प्राजक्ता, Present, sir. MIT रोटेगाव. Present, sir. येस. प्रतिमा, साक्षी, साक्षी पोपलघाट. Present, sir. कोणी आहे ज्याची प्रेझेंटी लागलेली नाही, त्यांनी सांगा बरं. असं कोणी ज्याची प्रेझेंटी नाही? ठीक आहे. ओके, तर आजचं जे सेशन आहे, आज बेसिकली असाइनमेंट नाही, कारण असाइनमेंट उद्या असेल तुम्हाला. ओके, डे 1 एंड झाला का डे 1च्या असाइनमेंट असतील. सो डे 1 म्हणजे फक्त 1 डे नसतो, तर आम्ही ते डे बनवलेले आहे. म्हणजे तो पॉईंट झाला का त्यानंतर मुलांना असाइनमेंट असेसमेंट देता येईल. ओके, तो याचे टॉपिक्स, याच्या नोट्स आज सर्वांना मिळतील. आय विल रिक्वेस्ट एव्हरीवन प्लीज गो विथ दिस नोट. तुम्हाला काही क्वेश्चन असेल, इश्यू असेल तर प्लीज विचारा. क्लिअर इथपर्यंत? ठीक आहे. पहिले 1-2 दिवस तुम्हाला कोडिंगचं जास्त राहणार नाही, सो यू कॅन बी रिलॅक्स फॉर अ वाईल, बट त्यानंतर थोडं प्रेशर असेल. ओके, येस. सो आज आपण सेशन स्टॉप करूया इथे. वी विल सी यू गाइज इन द नेक्स्ट लेक्चर टुमॉरो ॲट शार्प 11:30. So thank you so much and have a great day.